आयुष्यात आपल्याला काहीही साध्य करण्यासाठी आपल्याला फक्त 2 गोष्टींची आवश्यकता असते. पहिली गोष्ट म्हणजे संकल्प आणि दुसरे म्हणजे कधीही न संपणारा संघर्ष. इथल्या दशावतार कलावंतांच्या वाटाला आजही संघर्ष हा 5वीला पुजलेला आहे. पण तरीही आपल्या भूमिकेतून रसिकांना आनंद देत आपले आयुष्य दुसऱ्यांसाठी सुगंधित करणारे ध्येय वेडे रंगकर्मी म्हणजेच दशावतारी कलावंत. अशाच दशावतार रंगभूमीची सेवा करत बिलीमारो ते राजा अशा विविधांगी भूमिका बजावणारे कलावंत म्हणजेच बाळकृष्ण उर्फ दिनेश गोरे. कवठी गावी राहणारे गोरे हे गणेशाचे निस्सीम भक्त. आपल्या दशावतारात पेटाऱ्यावर श्रद्धा ठेवत दशावताराला एक उंची मिळवून देण्यासाठी कमी तिथे मी यानुसार भूमिका बजावणाऱ्या या लोककलावंतास आमच्या प्रहार डिजिटलचा मानाचा मुजरा. नमस्कार. प्रहारच्या मुलाखत सत्रात मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. खरं तर सिंधुदुर्ग हे कलेचं आगर आहे आणि सिंधुदुर्गामध्ये अनेक कला मुक्त हस्ताने उधळण करत असतात. मुळात सिंधुदुर्गाला परशुरामाची भूमी म्हणतात आणि परशुरामाच्या आईचं नाव कोकणाई म्हणून हे कोकण असं सुद्धा संदर्भ आपल्याला पुराण कथासारामध्ये अनुभवायला मिळतात. या सगळ्या गोष्टी अनुभवता आपण येतो दहिकाल्यावर. सध्या दहिकाल्याचे दिवस आहेत आणि आमचा दशावतारी राजा आपल्या आलिशान गाडीतून वेगवेगळ्या ठिकाणी दहिकाले करतायत. खरं तर असे दहिकाले करत असताना ते एक मोठं आव्हान असतं, कारण रात्रीची पालखा सोहळा असतं आणि त्यानंतर दशावतार ह्या सगळ्याचा ताळमेळ घालत असताना अनेक मालकांची तारेवरची कसरत चाललेली असते. खरं तर आज जर आपण बघितलं तर महागाईनं केव्हाच कळस घातलेला आहे आणि अशाही महागाईमध्ये आमची दशावतार लोककला आजही टिकून आहे, आजही तडजोड करते आहे आणि कोणत्याही प्रकारचा गोंधळ गडबड न करता अगदी श्रद्धेपूर्वक हे दहिकाले जोपासले जातात. जुन्या परंपरा आज दिसण्याचं ठिकाण कोणतं असेल तर गावागावात संपन्न होणाऱ्या दहिकाल्याच्या जत्रा. आणि अशाच या दशावतारामध्ये ज्याने आपलं अनेक वर्ष आयुष्य व्यतीत केलेलं आहे, अनेक वर्ष दशावतारासाठी योगदान दिलेलं आहे, अशा एका पारंपरिक मंडळाच्या एका तरुण युवा नेतृत्वाला आपण भेटणार आहोत. खरं तर समाज किंवा माणूस म्हटले की वृत्ती तेवढी प्रवृत्ती, अर्थात अनेक भेद असतात माणसांमध्ये. वैचारिकदृष्ट्या माणूस एखाद्याचा विरोधक असू शकतो, पण जेव्हा तो विरोध वैचारिकदृष्ट्या साधला जातो पण समोरचा माणूस जेव्हा माणूस पण दाखवतो तेव्हा हा आपोआपच विरोध मावळतो आणि एक मैत्रीचं नातं निर्माण होतं. आज आपण भेटणार आहोत दिनेश गोरे यांना. बाळकृष्ण दशावतार नाट्य मंडळाचे ते युवा मालक आहेत. दिनेश गोरे हे कवठीमध्ये राहतात आणि त्यांनी अनेक वर्ष अगदी लहानपणापासून दशावताराचा बाळकडू पाजलेला आहे. आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नक्की दशावतार सद्यस्थितीला काय दशावतारामध्ये उपेक्षा आहेत, कारण ते एक मालक आहेत आणि त्याचबरोबर सद्यस्थितीमध्ये कलावंतांची व्यथा शासन दरबारी पोहोचवण्यासाठी आपण कुठे नेमके कमी पडतो, काय स्ट्रॅटर्जी वापरणं गरजेचं आहे म्हणजे दशावताराला योग्य दिशा मिळेल. आज आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. गोरे नमस्कार. नमस्कार. प्रहारच्या स्टुडिओमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. माझं नाव बाळकृष्ण गोरे, बाळकृष्ण नारायण गोरे. बाळकृष्ण गोरे पारंपरिक लोककला दशावतारी नाट्य मंडळ कवठी कुडाळ या संस्थेचा मी अध्यक्ष आहे. सर्वप्रथम मी तुमच्या प्रहार डिजिटल ऑफिसला आणि तुम्हा सर्व टीमला खरंच सर्वप्रथम मी मनापासून आज या ठिकाणी तुम्ही मला बोलवलं. दशावतारातील काही म्हणजे दशावतार संदर्भातील चर्चा सत्रासाठी तुम्ही मला इथपर्यंत बोलवलं. मी मनापासून तुमचं सर्वांचं टीमचं मी मनापासून आभार मानतोय. खरंच आज या ठिकाणी तुम्ही मला बोलवलं, मलाही सुद्धा आनंद होतोय. एक आज काय म्हणतात एकत्र येऊन या ठिकाणी आज आम्ही चर्चा करत आहोत. ठीक आहे, बोला. सगळ्यात पहिलं आपलं अभिनंदन यासाठी की दशावताराला यशवंत काका, दशावताराचे आपण म्हणतो पितामह भीष्माचार्य यशवंत तेंडुलकर काका यांना महाराष्ट्र शासनाचा कलादान पुरस्कार जाहीर झाला. एक दशावतारी कलावंत म्हणून आपली प्रतिक्रिया काय? खरंच मलाही सुद्धा खूप आनंद झाला. आज यशवंत काकांसारख्या एक अतिशय म्हणजे दुर्गम भागात राहून सुद्धा त्यांनी लोककला जोपासण्याचं काम केलं आणि हे करत असताना सुद्धा त्यांच्या जीवावर अनेक आघात झाले. त्यांनी आज दशावतारामध्ये अनेक शिष्यसुद्धा निर्माण केले. त्यांनी दशावताराचे काही धडेसुद्धा दिले.
पण अशा या दुर्ढाचारी व्यक्तीला आज एवढी मातब्बर व्यक्तिमत्व आहे, सर्वजण भीष्माचार्य म्हणून त्यांना एक उपाधी दिलेली आहे. मग ह्या व्यक्तीला पुरस्कार का नाही किंवा याची दखल का नाही कोण महाराष्ट्र? म्हणून आज गणपतीच्या कृपेने सर्वांच्या वडीलधाऱ्या व्यक्तींच्या आशीर्वादानं शिफारस समितीवर मी होतो, महाराष्ट्र अनुदान मानधन शिफारस समितीवर. आणि याच्या अगोदरसुद्धा महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य संचालनाचे माझे चांगले संबंध आहेत. त्या ठिकाणी मी यशवंत काकांना पहिला पुरस्कार दिला असेल तो मी दिला आहे पंढरपुरात जाऊन. त्यांना पहिलं मी समाधानी केलं. म्हटलं काका टेन्शन नका करू, एक ना एक दिवस तरी तुम्हाला ना मी चांगल्यापैकी मी पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा नाही तर मला त्यांना तर पद्मश्रीसाठी आम्ही खरा अर्थाने मी प्रयत्न केला होता. त्या अर्थी एक दिवस यशवंत काकांना मी आमच्या घरी बोलविलं. त्यांना 10 वेळा फोन केला की काका तुमची जी काय प्रमाणपत्रक आहे काय आहे ते आपण चला एकत्र आणूया, या तुम्ही आमच्या घरी. ते बिचारे आमच्या घरी आले. रात्री 3 वाजेपर्यंत आम्ही बसून जेवण वगैरे झालं, सर्व कागदपत्र टापटीप करून एक 150 पानांचा मी त्यांचा एक बायोडेटा तयार केला व्यवस्थित. तो तयार केल्याच्यानंतर त्याचं लॅमिनेशन वगैरे सर्व कागदोपत्रीय खर्च त्यांनी स्वतः केल्याने इथे आम्ही कुडाळला ते सर्व तयार केलं. नंतर श्रीयुत आमदार वैभवजी नाईक साहेब, विद्यमान खासदार श्रीयुत विनायकजी राऊत साहेब यांच्या घरी मी घेऊन गेलो. त्यांना त्यांची दशावताराबद्दल व्यथा मांडली, यांची सर्व कहाणी त्यांना सांगितली आणि कशी दुःखाचे डोंगर आज त्यांनी झेलले आहेत आपल्या अंगावर. आणि असं असताना सुद्धा ते व्यासपीठावर 10 बाय 10च्या रंगभूमीवर येऊन हजारो लोकांना खेळवण्याचा प्रयत्न केला आहे. पण पडद्यामागे तो कलाकार किती दुःखी आहे कोणीच पाहिलं नाही. मग ही दखल घेऊन मी त्यांची सर्वांची पालकमंत्री महोदयांची सर्वांची शिफारसी घेऊन मी मंत्रालयात दिल्या. त्याच्यानंतर त्यावेळी आदित्य ठाकरे साहेब अध्यक्ष महाशय होते, त्यांच्याजवळ यांची शिफारस दिली. पण अधोमदनान झालं नाही, कोरोनाचा कालखंड आला. पण आज त्यांना हा पुरस्काराची कुठेतरी दखल घेऊन आम्ही त्याचा पाठपुरावा प्रत्येक वेळी केला आणि आज त्यांना पुरस्कार मिळाला. मला हे माहीच होतं. नंतर मला ज्यावेळी मला फोन आला त्यांचं फायनल झालं, मला सुद्धा खूप आनंद गगनात मावेनासा झाला. खूप मलाही सुद्धा समाधान वाटलं. म्हणून यशवंत काका प्रत्येक वेळी सांगतात मी गुरु, आज मी अनेक शिष्यांचा मी गुरु आहे, पण दशावतारातील खरा मी आज दिनेश गोरेला गुरु मानतो. कारण त्यांनी ही काठी माझ्या डोकीवर मारली नसती, मला ह्याच्यातलं काही ज्ञान नाही आहे, त्याच्याजवळ आहे ते खरंच आम्ही त्याला खूप सलाम करतो या गोष्टीबद्दल. धन्यवाद. यशवंत काकांचं पुन्हा एकदा प्रहारच्या वतीनं आणि संपूर्ण रसिक वर्गाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. काकाने शतक पार करावं, काकांना सातत्याने पुरस्कार मिळावा, कारण लोकराजा घडवण्यामागे काकांचा खूप मोठा वाटा आहे आणि अनेक लोकराजे काका यानंतर सुद्धा घडवतील असं आपण ईश्वराच्या चरणी प्रार्थना करूया. गोरे, आपण जर बघितलं तर सध्या दशावतारामध्ये 2 वर्ग दिसतात. पहिला वर्ग जो आहे तो तुम्हाला मांडणारा, म्हणजे मी स्पष्टच बोलतो की दशावतार गोरे कुटुंबाने आणलं, आणि दुसरा वर्ग आहे तो असं सांगतो की दशावतार याच मातीतला आहे. तुम्ही या प्रश्नाकडे नेमकं आता गोरे म्हणून कसे बघता? ठीक आहे, बरोबर आहे तुमचा प्रश्न. सर काय सांगा, आता दशावतार आता एक वडीलधारी सर्व दशावतारी कलावंत, आणि 1994 साली ज्यावेळी वालावल गावी एक मोठं शिबिर आरंभलं होतं, त्यावेळी वालावल गावी तिथे ग्रंथालय आहे. त्या ग्रंथालयात वाचनालयामध्ये एक मूढी लिपीत दशावताराबद्दल त्यावेळी लिहिलेलं होतं. आणि त्यावेळी कमलाकर सोनटक्के साहेब त्या ठिकाणी अध्यक्ष व्हायचे होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली 5 दिवसीय महाशिबिर झालं. त्याचवेळी दशावतारातील नटवर्य कैलासवासी श्री बाबी नालंग त्यावेळी त्यांनी तिथे मार्गदर्शन केलं होते आणि त्या ठिकाणी म्हणजे मार्गदर्शन केलं होतं की दशावतार हे कर्नाटकातून आणलेलं गोरे घराण्याने आणलं आहे. तिकडे याला यक्षगान स्वरूपात म्हणून ओळखलं होते. हे त्या ठिकाणी 8 भाऊ होते, केशव, माधव, मुकुंद, मुरारे, हरे रामकृष्ण गोविंद. या 8 भाऊ सर्वप्रथम गाणगापूर क्षेत्रामध्ये आले. तिथून त्याने आपलं उदरनिर्वाह पंढरपुरात आले. तिथे आपल्या ज्ञाती बांधवांनी काही त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, म्हणून त्यांना त्या ठिकाणी साक्षात्कार झाला की प्रति पंढरपूर ओळखलं जाणारं आज परशुराम भूमीतील वालावल गाव, या वालावल गावी आज लक्ष्मीनारायण मंदिर आहे, त्या ठिकाणी तुम्ही जा आणि कोकणात याचा तुम्ही प्रसार करा. मग त्या ठिकाणी ते 8 भाऊ या ठिकाणी आले. एकाच ठिकाणी राहून कसा उदरनिर्वाह होणार, म्हणून चेनवण, वालावल, त्याच्यानंतर परुळा
त्याच्यानंतर मोचेमाड, खानोली, आरवली, आजगाव अशा ठिकाणी विखुरले गेले. जाऊन त्या ठिकाणी त्या दिशेने त्यांनी आपली वाटचाल केली आणि दशावताराला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सुरुवात झालं. पण त्या ठिकाणी आज आमचाही सुद्धा त्या ठिकाणी गोरे वंश परंपरेचं पाषाण आहे. आमच्याही नाते बांधवांना त्या ठिकाणी ज्यावेळी प्रॉब्लेम झाला, म्हणजे वंश वाढला नाही काय, तिथे प्रॉब्लेम झाला, त्यावेळी आजही कार्तिक शुद्ध दशमीला ती मूळ परंपरा आहे ती चालू आहे. ज्यावेळी आम्ही गोरेवंश परंपरेप्रमाणे फक्त एकमेव मीच रंगभूमीवर कार्यरत आहे, हे एक मलाही सुद्धा समाधान आहे. आम्ही ज्यावेळी नारळ ठेवणार त्यावेळी आलोलकर कंपनी चालवणार, लक्ष्मीनारायणचा नारळ आमच्या पेटाऱ्यात येणार त्यावेळी आमचा पेटारा चालवणार. अशा प्रकारची मूळ परंपरा, अशा अनेक परंपरा आहेत आणि त्या परंपरा जसे वडिलोपार्जित ज्या आम्हाला समजल्या, ज्या त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आता आम्ही चालविण्यासाठी तयार आहोत. बरे, म्हणजे काही गोष्टी ज्या पुराव्याने आपल्याला सिद्ध कराव्या लागतात त्या गोष्टी आपल्याला इतिहास त्याची दखल घेत नाही. त्यामुळे आता तुम्ही एक असा विषय मांडलात की हे 8 भाऊ या ठिकाणी गेले, त्याबद्दल तुमच्याकडे काही पुरावा वगैरे तसा आहे का? तसा पुरावा माझ्याजवळ काही नाही. याच्यामुळेशी कारण एकच आहे, लहानपणीच आमचे बाबा निवर्तले. मी 5 वर्षाचा होतो, 3 वर्षाचा भाऊ, 2 महिन्याची बहीण. त्यावेळी आमची अतिशय गरीब परिस्थिती होती. गरीब परिस्थितीत मुडी लिपीतलं जे काय त्या ठिकाणी होतं, त्यावेळी हे कंपनी कशी चालवायची हेच आधी एक प्रश्न होता. आणि अशा माध्यमातून मुडीलिपीतील जे होतं ते म्हणजे वाळवीनं वगैरे असं खाऊन ते हे झालं, भूमिगत झालं. पण आज पुढच्या पिढीला, माझ्या मुलाबाळांना किंवा कोणाला याचं काही आज जो आम्हाला प्रश्न पडतो तो होऊ नये म्हणून मी माझ्या हस्ताक्षरात मी ते सगळं दशावताराचं जे त्यावेळी जे जुन्या जाणत्या कलाकारांचं विचार घेऊन मी माझ्या हस्ताक्षरात मी दशावताराबद्दल बरीचशी माहिती मी लिहून ठेवलेली आहे. आणि दुसरा एक प्रश्न तुम्ही मगाशी असाही उपस्थित केलात बोलता बोलता की यक्षगानमधून दशावतार आलाय, पण यक्षगानचे जे अभ्यासक आहेत कारंद म्हणून ज्यांना ज्ञानपीठ मिळालं आहे त्यांनी तर असं म्हटलं की दशावतार अगोदर आणि यक्षगान नंतर. याच्याकडे तुम्ही कसं बघता? आज तुम्हाला खरं सांगू, आता त्यांच्याजवळ काय पुरावा लिखित असेल त्यांचं त्यांना माहिती, पण नालंग भाऊने त्यावेळी अतिशय परखडपणे मांडलेलं होतं. जुने जाणते कलाकार खूप होते, ते तर ठामपणे त्यावेळी सांगायचे किंवा आमचेही पूर्वज जाणते कलाकार सगळेजण सांगतात की दशावतार हे कर्नाटकातूनच ते इकडे आलेलं आहे. दशावतार सर्वप्रथम गाणगापुरात आलं आहे. आता आमच्या कवठी गावात जुने जाणते कलाकार, जुने जाणते एक दादा गुरव यांचे पिताश्री वासुदेव गुरव होते, ते ठामपणे त्यावेळीसुद्धा सांगायचं हे दशावतार हे कर्नाटकातला असा. त्यांचे चिरंजीवसुद्धा आजही ते ठामपणे सांगणार, कारण दशावतार ह्या कर्नाटकातून असा गाणगापूर मार्गे येलेला हा. म्हणून तुम्ही जर म्हणाल तर ठामपणे तुमच्याकडे काय लिखित आहे, तर आमच्याजवळ लिखित काही नाही आहे. तुम्हाला फक्त आम्हाला जे जुन्या जाणत्या कलाकारांनी सांगितलं तेच आम्ही आज प्रकल्प, आणि आज ते हे मान्य का आम्ही करतो, तर ती परंपरा जसे जुने जाणते कलाकार सांगत होते ते परंपरा आम्ही जोपासतो. आणि त्या परंपरेला आम्ही जर काही वगळून काढण्याचा प्रयत्न केला तर त्याचा त्रास आम्हाला होतोय. म्हणजे ठोस असं काही नाहीये जे ऐकीव त्याच्याच ह्याच्यावर तुम्ही पुढे मांडणी करताय. पण अलीकडे जर तुमच्या सुद्धा हे निदर्शनात येत असेल की आपण म्हटलात की 8 पेटारे आहेत, पण आज जर आपण पूर्ण सिंधुदुर्गाचा अभ्यास केला तर बऱ्याच ठिकाणी पेटारे संस्कृती दिसते. म्हणजे इथे नुसतं पेटारे होते का दशावतार येण्यापूर्वी? तुमचं मत काय? आता त्यावेळी कसं सांगा, एक जर ह्या प्रश्नाला जर बोलायचं असेल ना, कदाचित ते 8 भाऊ येताना त्यांनी 8 वेगवेगळे पेटारे आणले की किंवा या ठिकाणी येऊन त्यांनी एकाच पेटाऱ्यावर 8 तयार केले, ह्या विषयावर मी ठामपणे सांगू शकत नाही, कारण लेखी नाही आहे माझ्याकडे तसं काय. आणि दुसरी गोष्ट, ह्या विषयावर त्यावेळी किंवा त्या जुन्या जाणते कलाकारसुद्धा तुम्हाला सांगू शकत नाही. हा अनुत्तरितच राहतोय हा प्रश्न. अनादी काळापासून जसं चाललंय ना ते आम्ही तुम्हाला सांगू शकतो, पण हा एक अनुत्तरित आहे. पण आज 8 दशावताराचे 8 हे आहेत पेटारे आहेत समजलं, आणि तेही सुद्धा सांगता आमच्या गणपतीत 700 वर्ष झाली, 600 वर्ष झाली, बरोबर ना. आणि त्याप्रमाणे तेही सुद्धा 8 भाऊ जसे आजगावकर, वालवलकर हे जाय ते सुद्धा त्या पेटाऱ्याची जी काय चालीरीती आहेत की परंपरा आहे त्या ते सांभाळत आहेत. नाही, जेव्हा आपण असं युक्तिवाद करतो की बाबा 8 भाऊ 8 पेटारे, तेव्हा पुन्हा एक प्रश्न निर्माण होतो. म्हणजे आपण जर बघितलं, आता तुम्ही गोरे आहात, तुम्ही चेनवणला राहिलेले आहात, उद्या तुमची 2 मुलं आहेत, ती कदाचित त्यामधल्या दशावतारामध्ये एखादा येईल, एखादा नोकरीनिमित्त बाहेर जाईल,
त्यांची आडनावं बदलणार नाहीत ना. नाही. मग गोरेनी जर दशावतार 8 गावामध्ये सुरू केला तर त्यांची आडनावं कुठेतरी मॅच झाली पाहिजे होती, ती आपल्याला बघायला मिळत नाही. मग याच्यामुळे अशी कारण काय, जुन्या जाणत्या कलाकारांनी तुम्ही गजाभाऊ बांबोळकर आहेत, ते अशा जुन्या जाणत्या कलाकारांशी एका वेळी हा प्रश्न आलेला. मी माझं जे अग्रलेख ज्यावेळी दशावतार लिहित होतो ना, त्यावेळी चंदवणकर गोरे दशावतार, मामा मचवाळकर हे लिहित असताना मी हे असं का घडलं म्हणून ज्यावेळी मी माझ्या जुन्या जाणत्या कलाकारांना, इथे आमचे एक घावनळकर पेटीवाले होते घावनळ्याला, त्यावेळी बोलता बोलता विषय आला की ते काय म्हणतायत, म्हणजे त्यांच्या अनुषंगानं ते काय म्हणतायत. ज्यावेळी आमचे 8 भाऊ वालावल गावी आले, वालावल गावी आल्याच्या नंतर ते ज्या ज्या गावी गेले, म्हणजे आजगावला गेले, ह्या गेल्या, त्या ठिकाणी सांगण्यासारखा विषय म्हणजे की नाही, काय त्यांचं त्यावेळी झालं सुद्धा, पण त्यांचा की नाही तो अंशत पुढे काही जणांचा वाढला तर आज तो खंडित झाला. मग देवस्थानशी ते कनेक्ट असल्यामुळे, त्या ठिकाणी राहत असल्यामुळे हे आता पुढे चालवणार कोण. मग ते देवस्थानची जे कोण सेवा चाकरी करत होते ते त्या समाजाची माणसं, त्यांच्या स्वाधीन तो पेटारा करण्यात आला. आणि अशा तऱ्हेनं आत ते देवस्थानची कनेक्ट असलेले ते आत पेटारे आता म्हणजे त्यालाही सक्षम पुरावा नाही आपल्याकडे. आपण ठामपणे सांगू शकत नाही असं घडलं असेल की तुम्ही सांगू शकता. असं घडलं असेल म्हणजे आता जुन्या जाणत्या कलाकारांनी ज्या अर्थी एवढं सांगतायत ना, त्या अर्थी ते मान्यच करावं लागेल. कारण अनादी कालापासून हे आलेली एक रूढी परंपरा आहे आणि ती परंपरा त्याच लेवलने ते जोपासतायत, हेही तेवढंच सत्य आहे. आता तुम्ही 8ही कंपनीच्या तुम्ही पेठाऱ्याकडे जा, प्रत्येकाची काय काय परंपरा आहे ते प्रत्येकांना विचारा. आज आरोलकर कंपनीचा उजव्या सोंडेचा गणपती आहे, त्यांचं पावित्र्य काय आहे ते त्यांना विचारा तुम्ही. आज ते जोपासतायत. नाही, पण जेव्हा आपण पेटारा सोबतचा अभ्यास करतो ना, तेव्हा थेट संबंध त्या पंचतनाशी येतो. हो, म्हणजे ती जिकडची ग्रामदेवता आहे त्याशी थेट संबंध येतो. तसा संबंध आपण जे मत मगाशी मांडलात की बाबा 8 भाऊ गेले, तसं कुठेच अभ्यासांती कळत दिसत नाहीये. म्हणून मला तुम्हाला विचारायचं आहे, तुमच्याकडे तशा प्रकारचे काही ठोस पुरावे तसे नाहीच आहेत. हे आहेत असेल तर आपण जरूर सांगा की माझ्याकडे पुरावे आहेत. तसे म्हणजे पुरावे मी सर्वप्रथमच सांगितलं की मोडी लिपीत लिहिलेलं दशावतारातील सर्व हे नाव वालावल गावी होतं. ते आता तिथे आहे की नाही हे मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण त्यावेळी मला पूर्ण आठवतंय. एवढी मोठी चोपडी होती आणि मोडी लिपीत लिहिलेली होती आणि नालंद भाऊनी तर त्याच्यावर एवढं प्रखरपणे मांडलं होतं त्या विषयावर. आणि त्या ठिकाणी खूप जुने जाणते कलाकार होते आणि कमलाकर सोनटक्के साहेबांनी ते त्यावेळी मान्यही केले नाही. आणि त्यानंतर ही ज्यावेळी परंपरागत विषय आहे त्यानंतर आम्ही त्याचा अभ्यास केला आणि मी स्वतः आता मग लिहिलं ते. नाही, ते ठीक आहे. अलीकडच्या काळामध्ये म्हणजे मला वाटतं की डॉक्टर अशोकजी भाईडकर हे पहिले रिसर्चर आहेत दशावतारचे, ज्यांना अगदी तरुण वयामध्ये PhD मिळाली. त्यांनी तर 1000 पानाचा ग्रंथ लिहिला आणि आपले ते चांगले जवळचे मित्र आहेत असंही प्रकर्षाने या ठिकाणी मला सांगावं लागतंय. आमच्या वेंगुर्ला नगरीमध्ये पहिलं अखिल भारतीय दशावतारी संमेलन भरत आहे. या संमेलनाकडे तुम्ही एक दशावतारी कलावंत म्हणून कसं बघता? खरंच आत भाईडकर सरांनी 1000 पानांचा दशावतार संदर्भात त्यांनी ग्रंथ लिहिला. त्यांच्याशी माझं बोलणं झालं. 1983 सालात त्यांना PhD म्हणजे माझ्या जन्माच्या अगोदर ते आमच्या घरी येऊन ते सगळं मग कसं असतो पेठारा काय आहे हे सर्व त्यांनी बातचीत करून त्यावेळी गेलेत असं त्यांनी मला सांगितलं नाही. पण आता अखिल दशावतारी त्या ठिकाणी अखिल संमेलन त्या ठिकाणी होत आहे आणि हे संमेलन होत असताना एवढं म्हणजे आम्हालाही समाधान आहे. त्यावेळी मी त्यांना ह्या विषयाशी मी बोललेलो की दशावतार लोककलेसाठी तुम्ही काहीतरी योगदान द्या. कदाचित तो त्यांनी विचार करून आज संमेलन या ठिकाणी भरवत आहेत. पण संमेलन आज ते त्या ठिकाणी करतायत ना, खरोखर आनंद आहे. हे कार्यक्रम हे व्हायलाच पाहिजे दशावतार. आणि हे कार्यक्रम होत असताना दशावतारातील समस्या, दशावतारातील जे का आज येणाऱ्या अडचणी आहेत त्या ठिकाणी अशा संमेलनात अशा कार्यक्रमातून एकमेकाला समजतात. तर त्याची कुठेतरी दखल आज शासनापर्यंत जाईल हीच अपेक्षा आहे. पण अजूनही त्रुटी आहेत ना, त्याच्यासाठी तुम्ही सांघिकीकरण एक गरजेचं आहे. पण तुम्ही एकत्र याल तुम्हाला वाटतंय? एकत्र येण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही भरपूर वेळा एकत्र आलेलोही आहोत. पण असंच आज कसं आहे, ती एक मानसिकता बदलण्यासाठी अजून काही काळ जावा लागेल. अजून किती काळ? अजून काळ म्हणजे तुम्हाला सांगू, आता जे आता सुशिक्षित आहेत
सुशिक्षित वर्ग कलाकार आहेत त्यांनी हा विचार करून आता अनेक कलाकार तालुकास्तरीय संघटना झालेल्याच आहेत, नाही असं नाही, पण त्यांनी आपला विचार करून कलाकारांचंही चांगलं व्हायला पाहिजे, मालकांचंही चांगलं व्हायला पाहिजे, एक ऋणानुबंध होऊन या गणपतीलाच फक्त काळजी आहे एकदा लवकरात लवकर सगळ्यांनी एकत्र म्हणजे येऊन- मला एकंदरीत तुमच्या या सगळ्या संघटनेकडे बघून असं वाटतं की प्रत्येकाला पदाची हाव आहे आणि त्यामुळे या संघटना फुटत चाललेल्या आहेत की काय? नाही नाही, पदाची हाव असं काय मी म्हणू शकत नाही. मग कारण काय माहिती आहे, एकंदर आता तुम्ही सांगा पदाची हाव म्हणताना पण त्याप्रमाणे सक्षमपणे ते पेलण्यासाठी सुद्धा तेवढी योग्यता लागते. नाही. आणि तरी पण बोला. आज सांगण्यासारखा विषय म्हणजे कसा माहिती आहे, पदाची अशी हाव असं नाही आहे, पण ना कलाकारांनी एकत्र येण्यासाठी काही दृष्टिकोनातून त्या आर्थिक बाबतीत विचार करत असतील, वेळ देण्याच्या बाबतीत विचार करत असतील, आतापर्यंत काय घडलं दशावतारासाठी तात पुढे घडताला अशी जी काही मानसिकता आहे समजलं, ती मानसिकता बदलण्याची हा दृष्टिकोन आहे. त्या दृष्टीने नेमकं काय केलं पाहिजे आपण? नेमकं काय केलं पाहिजे हा. तर आता मी तुम्हाला सांगू, आज दशावतारात जुने जाणते कलावंत आहेत, बरोबर ना, जुने जाणत्या कलाकारांनी त्याचा पुढाकार घ्यावा. मी अशा जे जुने जाणते कलाकार आहेत त्यांना मी एकच विनंती करेन, तुम्ही आज नवोदित कलाकार आहात समजला. आज मला वाईट वाटतं की सुधीर कळिंगण, लोकराजा सुधीर कळिंगण, कैलासवासी खरंच त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो, त्या गणपती गजाननानं परत ते कोणाच्याही रूपानं परत ते दशावतार रंगभूमीवर येवत हीच आमची इच्छा आहे. आज ते जर नाटक बघायला आले ना, एक प्रकारची वेगळी धाक असायची. नुसतं आम्ही मेकअप करताना जरी म्हटलं ना सुधीर कळिंगण बाहेर इलेत नाटक बघू, तरी काय बोलावं हे टेन्शन यायचं. आज ती धाक राहिलेली नाही आहे दशावतारासाठी. आणि त्याच्यासाठी हे जुने जाणते कलाकार आज हे आहेत, श्रीयुत आपादळवी आहेत समजलं, आज गजा बांबोळकर सारखे कलावंत आहेत मृदुंगमणी, त्याच्यानंतर हार्मोनियम वादक आज नाथा गोसावी सारखे मृदुंगमणी, प्रभाकर दळवी सारखे आहेत, असे नटश्रेष्ठ आहेत. त्यांनी कुठेतरी आज वेगवेगळ्या आपल्या माध्यमातून जसं दशावतार प्रशिक्षण त्यांनी राबवावीत, म्हणजे प्रशिक्षण म्हणजे कसं कार्यशाळा त्यांनी घ्याव्यात, त्या माध्यमातून त्यांनी आपलं मानधनसुद्धा घ्यावं, म्हणजे जेणेकरून त्यांचाही उदरनिर्वाह चांगला होईल आणि दशावताराला चांगले धडे द्यावेत आणि त्यांनी कुठेतरी मार्गदर्शन दशावतारासाठी करावं. अशा काहीतरी ज्यावेळी कार्यक्रम एका ठिकाणी होतील ना त्यावेळी नक्कीच हा दशावतारी कलाकार एका ठिकाणी नाही, कार्यक्रम आपण करूच, त्याच्याबद्दल काही शंका नाही. आणि तुमच्यासारखे जर नेतृत्व असेल तर कार्यक्रम दबाजात सुद्धा होऊ शकतात, पण तुम्ही येतच नाही आहेत. हे कलावंत तुम्ही जे आता नावं घेत आहेत ते आता वृद्धापकाळाकडे झुकलेले आहेत, तुमच्या म्हणण्यानुसार ते आपल्याला बघतायत, ते उद्या येतीलही. पण जे आज शिकणारे मुलं आहेत किंवा शिकणारे तुमचे युवा कलावंत आहेत ते येऊन बसू शकतात का हो? हा, येऊ शकतात. तुम्हाला खात्री वाटते? पूर्ण खात्री आहे, येऊ शकतात. तुम्ही जर आव्हान केलं, आता आपादळवीसारखी द्रौपदी ऑल दशावतारात होऊ शकत नाही असं जुने जाणते कलाकारही म्हणतात, आम्ही काय बघितली नाही, पण त्यांनी जर येऊन द्रौपदी कशी करायची, काय करायची, वृंदा जलधर कसा का, हे जर त्यांनी सांगितलं ना तर नक्की मी तर पहिला शिष्य आहे त्यांचा, जाऊन बसेल. हे तुमचं खरं तुमचं कौतुक आहे की तुम्ही आता सांगताय की तुम्ही आता स्टेजवर असताना सुद्धा आता मला काय सांगताय की मी जाऊन तिथे बसेल. म्हणजे माणूस हा नेहमी शिकणारा पाहिजे. पण ह्या सध्या जे वृद्धापकाळाकडे जाणारे कलावंत आहेत त्यांच्या मनामध्ये एक शल्य आहे की म्हणावी तशी त्यांना, ज्याला आपण काय म्हणतो रिस्पेक्ट, आदर तुम्ही लोक देत नाहीत किंवा युवा लोक देत नाहीत. याच्याबद्दल तुम्ही काय म्हणणार? असं त्यांचं म्हणणं. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला इच्छा असते पण आम्हाला तेवढा आदर नाही देत ही लोक. किंवा पूर्वी कसं असायचं, एखादा म्हणजे लोकराजा सुधीर कलिंगण बद्दलच्या बरोबर मी बऱ्याच वेळा गप्पा गोष्टी करायच्या, तेव्हा ते मला सांगायचे की वेढाचंदन जर मला करायचं असेल तर मी जाऊन काकांच्या पायाखाली बसायचो की बाबा वेढाचंदन कसा करायचा. तुमच्यातली किती लोक आज ज्येष्ठ कलावंतांच्या पायाखाली जाऊन बसतात मला सांगा? बरोबर नाही, पण काही आता यशवंत काकांचं उदाहरण घेतो. यशवंत काकांना जर नाटक जर करायचं झालं व्यासपीठावर तर काही कलावंत आता फोन लावूनच त्यांना विचारतात, ह्या काकानू कसा, त्या काकानू कसा. एक उदाहरण आता तुम्हाला सांगू, आता आबा जोशी आहेत, आता आमच्याकडे काही आता नाटकं ज्यावेळी करायची झाली ना मध्यंतरीच्या कालखंडात, एक कलाकार गपचूप जाऊन त्या कलाकारांना भेटतात, ह्या कसा काय करू गया, ता कसा काय करू गया, आज भरत भेट चरित्रकाचा मग भरत कसं काय करू गयो, जाऊन विठ्ठल गावकरांनाच मार्गदर्शन करून ते नाट्यप्रयोग करतात. हे करतात पण ते ताटमानेने सांगू शकत नाहीत.
म्हणजे कसली ह्याच्यासाठी भीती कसली आहे की लाज वाटते किंवा त्यांना एक प्रकारचं म्हणजे दडपण मला असं वाटतं की मला वाटतं अलीकडच्या काळामध्ये संयुक्त नाटकामध्ये तुम्ही सुद्धा 1-2 नाटकामध्ये काम केल्याचे मला काही बॅनर्स माझ्या नजरेसमोर आले आणि काही भूमिका तुम्ही अगदी दत्तप्रसाद शणैकडून सुद्धा विचारून घेत होता आणि माझ्या माहितीनुसार तो लहान आहे तुमच्यापेक्षा. आज दत्तप्रसाद शणैबद्दल जर तुम्ही बोलत असाल ना तर आज दशावतारातला आयडॉल आहे. म्हणजे ज्यावेळी तो सर्वप्रथम ज्यावेळी माझ्या कंपनीत आला ना त्यावेळी मी इंद्र करायचो आणि तो नारद केला. हरकुळला पहिला आलेला त्यावेळी तो रंग फासायला घाबरत होता आणि आज त्याला आम्हाला घाबरायची वेळ आलेली आहे. कारण ज्ञान म्हणजे एवढं आहे जवळ ते मान्य करायला पाहिजे. नाही ह्या सगळ्याबद्दल तुमचं सगळ्यांचं कौतुक. पण आज जर आपण बघितलं, आज तुम्ही दशावतारी कलावंत म्हणून माझ्यासमोर गप्पा गोष्टी करता आहात, जर आज आपण बघितलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून दशावतारचे धिंडावडे येत आहेत. याच्याबद्दल तुमचं मत काय? ह्याच्यामुळाशी कारण काय असेल तर आज ना दशावतार आधुनिकते काळाच्या नुसार प्रत्येक कलाकार विचार करतात आणि आज प्रेक्षकांना सुद्धा समजा आता तुम्हाला माझ्याच कंपनीत उदाहरण देतो, दुसऱ्यांचं मी काय बोलत नाही. माझ्या कंपनीत एक कलावंत असा होता तो पिक्चरच्या आधारावर तो गाणं म्हणत होता. मला गावकर मंडळीने येऊन काय सांगितले नाही, ओ मालक आम्ही त्यांना ना आता गाणं म्हणा सांगितलं ते म्हणत नाही तुम्ही सांगल्याशिवाय नसं आता नाटक बंद करा आमका नको या म्हणून आमका नको या नाटक म्हणून सांगितलं. म्हणजे रसिक तुम्हाला बिघडवत आहे. रसिक आता रसिकांना जे पाहिजे ते त्यांना दिलंच पाहिजे आणि नसेल तर आज तुम्ही सांगा मी जर समजा मूळ पारंपरिक असा आधार आहेच, आम्ही आता वार्षिक जत्रोत्सव करतो तिथीवार नक्षत्राप्रमाणे ते आम्ही करतोच आहोत. पण आज ट्रिक्सीन आलं दशावतारामध्ये ते चलचित्र ट्रिक्सीन एक लोकांना आकर्षण जे पाहिजे ते त्याच्यासाठी आम्हाला ते जे सांगू ती बिदागी ते देतात आणि त्या माध्यमातून आम्हाला कुठेतरी 4 पैसे मिळतात, लोकांकडनं वाह मिळते. आमच्यामुळे आज ट्रिक्सीन करणारे कित्येक रोजगाराला मिळाले. नाही त्याबद्दल तुमचं खरंच अभिनंदन. म्हणजे दशावतार फक्त कलावंत एकटाच मोठा होत नाही तर दशावतार लोककला अशी आहे जी आपल्याबरोबर 4 लोकांना उदरनिर्वाहाचं साधन करून देते. फक्त कलाकारांना मात्र आता भान ठेवायला पाहिजे व्यासपीठावर जाताना की आपण या ठिकाणी कलावंत म्हणून व्यासपीठावर आलो, किती मर्यादित राहायला पाहिजे, किती मर्यादित भूमिका करायला पाहिजे, किती हे करायला पाहिजे. प्रत्येक कलाकाराने हे ठरवायला पाहिजे. आम्ही जर कलाकाराला हे कर ते आम्हालाच आज उलटं विचारायला लागेल तुका काय समजतं म्हणून सांगतील ते आम्हाला. त्याच्यामुळे काय आहे त्यांनी आपली मर्यादा अमर्यादित जर पाऊल ठेवलं तर मर्यादेत यायला वेळ लागत नाही. गोरे आपण एका मंडळाचे नेतृत्व करता आहात. मला या ठिकाणी आठवण करून द्यावीशी वाटते की पूर्वी मालक होते मामा मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचे. मामा मोचेमाडकर हे मालक होते, ते जायला लागले की दशावतार लोक कापायचे. आमचे पारसेकर दशावतार नाट्य मंडळाचे प्रभाकर काका यांची जरब होती. आज तुम्ही कुठेतरी कमी पडताय का मालक म्हणून? नाही. एक तुम्हाला सांगू, आज तुम्हाला एक विषय सांगतो. त्यावेळी ना मोजक्याच कंपन्या होत्या. तुम्हाला सांगू पारंपरिकच कंपन्या होत्या त्यावेळी आणि बाबी कळिंगन ही कंपनी ह्या उदयास आली नंतर. पण ती पारंपरिक मोजक्यात कंपनी कलाकारांचा भरणा मोठा होता. आलं लक्षात काय ते. आणि त्यावेळी काय माहिती आहे त्यांनी त्या माध्यमं काही नव्हती. आता मोबाईल नव्हते, टी व्ही क्वचितच असायचा. दशावतार हे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा होता. आणि दुसरी गोष्ट त्यावेळी हुशार तज्ज्ञ मातब्बर व्यक्तिमत्व होता. आताचे प्रेक्षक वर्ग काही जिथे आम्हाला मिळतात ते येऊन सांगणार आम्हाला ह्या गाणं म्हण ह्या असं त्यावेळी कोण सांगणारही नव्हते. त्यांना पुराणाचं आता तुम्हाला एक उदाहरण देतो. कांदळगाव हा गाव असा आहे ते ना 4-5 गावकरी असे होते जुने मातब्बर, ते आज खेळ काय महाआरती करणं ते ग्रंथ घेऊन बसायचे. आलं लक्षात. त्यावेळी एक कलाकारांना दाखवते आणि त्यामुळे काय होते मालक लोकांनी जर कलाकारांना जर काय हे करत त्यामुळे त्यांच्या शब्दात राहत होते, आदरात तिथे. आज जर आता माझ्याच कंपनीचं उदाहरण देतो, मी जर माझ्या कंपनीत काय चुकतं काय होतं सगळं मला समजतं, सगळं A to Z समजतं. मी जर कलाकारांना एकत्र घेऊन 4 गोष्टी जर सुनवायच्या गोष्टी केल्या, ह्या तू असा नाही करणं तसा नाही करणं. आज काय झालं माहिती आहे कलाकार कमी होत आहेत चाललेत. म्हणजे कलाकारांचा भरणा ज्या मानाने पाहिजेत ते कमी आहेत आणि कंपन्या जास्त होत चाललेत. आलं लक्षात. त्यामुळे संधी आहे कुठे जाईल संधी आहे. म्हणजे आज विषय कसा मी जर दाबून धरलं किंवा काय सांगण्याचा प्रयत्न केला बोलला तो दुसऱ्या दिवशी घरी जाऊन फोन करतो माका जमाचा नाही, माझ्या घरातले ऐकणत नाही, जाऊ नको. त्याला दुसरा माणूस ठरवायला तयार आहे, तो दुसरीकडे आपली वाटचालही करायला तयार आहे. आणि त्यावेळी रोजगाराच्या संधी
क्वचित होता. आता रोजगार भरपूर आहे. निदान दशावताराला तरी. हां, रोजगार भरपूर आहे. त्यामुळे काय माहिती आहे, आता काय आहे सांगा, तोंडावर साखर आणि डोक्यावर बर्फ, ही मालकी नव्हे आहे, ही मारकी आहे, मारकी. त्यामुळे ही करत असताना ना फार जशी गावकी सांभाळतात तशी ही मालकाची, एक जुने जाणते कलाकार सांगतात, ही मारकी आहे ती व्यवस्थितच सांभाळू होईल. आज जर आपण बघितलं तर दहिकाल्याच्या जत्रा आता सुरू झालेल्या आहेत आणि ह्या दहिकाल्याच्या जत्रा अनेक पारंपरिक मंडळ अगदी व्यवस्थित आपल्या ज्या रूढी परंपरा आहेत त्याच्या सांभाळत आहेत. पण त्या मानाने जे मानधन आहे ते आपल्याला खूपच अल्प मिळत आहे. बरोबर आहे. मग याबद्दल आपण आज प्रहारच्या माध्यमातून तुम्हाला संधी आहे की आपण आपल्या मायबाप रसिकांना हे गाणं ऐकू शकता. काय आज सांगाल? मी खरंच मी प्रत्येक दिवशी मी माझ्या गावकर मंडळींना म्हणजे सगळ्यांना विनंती करतो आणि अन्यही सुद्धा मायबाप रसिकांना मी विनंती करतो, जेवढे अन्य आता 8 बाकीच्या दशावतार मालकांचे गावकर मंडळ, मी सगळ्यांना एकच विनंती करतो. बघा, आज साधा जर ना एक लाकूड फोडायला माणूस बोलवला ना, तो 600 रुपये घेतो. तो येईल त्या वेळेत. आज हे कलाकार आहेत, ते आपला दुःख विसरून, पहिलं होतं एक माणूस आपल्या 2 मुलांना, आपल्या बायको मुलांना पोसायचा किंवा सांभाळायचा. पण आज महागाई गगनाला भिडलेली आहे. त्या महागाईच्या दृष्टिकोनातून जे जर मुलं आज शिक्षण त्याचं, तर नवरा बायकोनं दोन्ही कष्ट केले पाहिजे तर त्यांचं शिक्षण होणार, त्यांचं कुठेतरी होणार. म्हणून मी सगळ्यांना एकच विनंती करतो की प्रत्येक गावकर मंडळी, जे काय समस्त ग्रामस्थ आहेत, ज्यांचे जत्रेशी ऋणानुबंधत आहेत, त्यांनी एकच विचार असा करावा की हे कलावंत आहेत, आपल्याचप्रमाणे आहेत. मी माझ्या गावकर मंडळींना खूप सांगत असतो, मी एकटा 20 कलाकारांना मी सांभाळतोय. आता 18-20 कलाकार आहेत, त्यांना मी सांभाळतोय. मला तुम्ही एकट्याला सांभाळा. तुम्ही 100 कलाकार आहात, तुम्ही 100 आज ग्रामस्थ आहात. तुम्ही प्रत्येकाने जरी 20-20 रुपये काढला तरी 2000 रुपये वाढव सहज होऊ शकते. हा विचार करून आज माझ्या बाबतीत माझं वैयक्तिक सांगण्यासारखा विषय म्हणजे आज माझी गावकर मंडळी खूप मला सहकार्य करतात आणि एवढं सहकार्य करतात. मी माझं दशावताराच्या आत माझे जेवढे 80-90 जे माझे गावात 105 जत्रापैकी सगळ्या जत्रेने मी माझे बिराडाची सोय व्यवस्थित उत्तम प्रकारे केलेली आहे. मी जायच्या अगोदर बल्ब लावून ठेवणार, तापटीप चटई घालून ठेवणार, आमची जेवणाची सोय, नाही तर कुठेही बिराड पहिलं वाचायचं. आता प्रत्येक गावकर मंडळी रात्रभर लागणारे आम्हाला चहा देतात. मान सन्मानपूर्वक माझ्या तरी वैयक्तिक जत्रा मी गावकर मंडळींची व्यवस्थित सल्लामसलत करून व्यवस्थित माझी बिदागी नेऊन ठेवलेली आहे. मग आता तुमच्यासारखे इतर तुमचे व्यवसाय बंधू आहेत, त्यांना तुम्ही हे संबंध चांगले गावकर लोकांशी असल्यामुळे म्हणजे प्रस्थापित करायचे असेल तर काय नेमकं करायला पाहिजे? याच्यामुळे कारण एकच आहे हो, समजलं काय, काही गोष्टी की नाही गावकर मंडळींशी ना भांडून त्यांच्याशी अरेरावी करून होत नसतात. त्यांना त्यांचंच प्रश्न, त्यांचंच उत्तर, त्यांना हात जोडून विनंती. हे मी यशवंत काकांकडनं शिकलो. यशवंत काका माझ्याबरोबर 2 वर्ष होते. त्यांचं गावकर मंडळीशी बोलण्याचं एक वेगळं हे, त्यांचं एक काकांबद्दल असलेली गावकर मंडळींची एक वेगळी आदरातिथ्य, ते मी काही गोष्टी तसेच बाळा सावंत यांच्याबरोबर मी ते सुद्धा संचालक म्हणून आमचे कार्य होते, त्यांच्याबरोबर सुद्धा काही गोष्टी मला शिकायला मिळाल्या. समजा मारुती सावंत होऊन गेले, आता जय हनुमानाचे कलाकार हे शरद मोशेमारकर यांच्याशी काही क्लू मला मिळाले. यांचं सगळ्यांचा अभ्यास करून ते ऋणानुबंध मी गावकर मंडळींशी टिकवले आणि आज खरंच मला खूप मी हॅपी आहे. माझ्या 105 जत्रात मला 60-70 ठिकाणी मला स्वतःहून गावकर मंडळी मला नाटक देतात. मला कुठे कोणाला फोन लावून माझं नाटक करा रे, हे करा रे, असं करावं लागत नाही. माझ्या तिथी पुढच्या मेपर्यंत भरपूर मला कार्यक्रम आहेत आणि हे करत असताना आज महाराष्ट्र शासनाशी मी कनेक्ट आहे. आज केंद्रात सुद्धा मला गुरु शिष्य परंपरेची ग्रँट मिळाली. त्या माध्यमातून मी त्यांच्याशी चांगल्या व्यक्तींशी कनेक्ट झाल्यामुळे मी माझ्या कंपनीचे एक वेगळा बायोडेटा, आज माझा 2100 पानांचा बायोडेटा आहे स्वतः माझा. त्यामुळे काय होतं, मी ते माझे तिथे प्रस्ताव, मी माझे पैसे खर्च करतो, मी तिथे प्रस्ताव पाठवतो, प्रस्ताव देणं, हे करणं, ते करून मी आज अनेक दौरे मी केले. ते दौरे केले ते असे नाही, मला कोणी त्यावेळी मला मंत्रालयात नेणारा कोणी नव्हता. मी माझ्या बुद्धिमत्तेने, त्या गणपतीने मला बुद्धी दिली म्हणूनच मी मंत्रालयात गेलो आणि एकटा गेलो आहे. त्यावेळी श्रीयुत अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री महोदय होते, अजय अंबेकर सांस्कृतिक मंत्री महोदय होते, हे अजय अंबेकर साहेब सांस्कृतिक कार्य संचालनालयावर होते आणि अशा वेळी मी मंत्रालयात गेलो आहे. कोणी मला माहीत नव्हतं. आज ठीक आहे, आज तुम्ही मंत्रालयात
एक स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलात, पण तुमचे व्यवसाय बंधू सुद्धा तुमच्या मागे येणं गरजेचं आहे ना. हो, आत्ताच तुम्हाला सांगू, मी त्या माध्यमातून मी अनेक कलाकारांना सुद्धा मी सुवर्ण संधी दिल्या. आज औरंगाबाद युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी दशावतारासाठी 45,000 रुपये पगार द्यायला तयार झाली ती व्यक्ती, ते संस्था. आणि मी त्यावेळी सगळ्या कलाकारांना विनंती केल्या आहे, दत्तप्रसाद शनी याला साक्षी आहे, एकही कलाकार कोणीही गेला नाही आहे. मग मी तरी काय, मी आता दशावतारासाठी काय नाही केलं ते विचारा. आता INT मुक्त विद्यापीठला मी 5 लाख रुपयाचं टेंडर त्यावेळी मंजूर करून आणलेलं की दशावतार लोककलेसाठी शिकवण्यासाठी 100 दिवस 75 दिवस 45 दिवसाचं ट्रेनिंग आणलं. कोणी आमचे दशावतारी कलाकार जायला तयार नाही त्या ठिकाणी. मी त्यानंतर इथे एक आता पथनाट्या संदर्भात मी प्रस्ताव आणला, पथनाट्य आपण करूया. जर सुत्री बाहुली सारख्या लोककलेला पद्मश्री पुरस्कार प्राप्त होतोय, त्यांचे अथक प्रयत्न, त्यांचा जाऊन बघा, त्यांनी किती म्हणजे हे केलं, आपण का करू शकत नाही का मला सांगा. मग नेमकं अडतंय कुठे? मग अडतंय कुठे? प्रयत्न अपुरे राहत आहेत. मग का अपूर्ण आपला प्रयत्न याच्यामुळे कारण काय आहे, मी सगळ्यांनाच, मी माझ्या कलाकारांसहित माझ्या सर्व मालक चालकांना मी आज तुम्ही आता एवढं मन मोकळेपणानं बोलता म्हणून मी काही क्लू देतोय. म्हणजे मी त्यांना विनंती करतोय, जो इतिहास विसरतो ना तो इतिहास घडवू शकत नाही. मी आज सक्षमपणे उभा आहे, माझं दशावतार सक्षम आहे. आज माझा 800 वर्षापूर्वीचा गणपती आहे, ते नेतृत्व कोणीही विसरू शकत नाही. आज माझं दशावतार अस्तित्वाचा आहे, इतिहास आहे, तो इतिहास मी ठामपणे जिकडे तिकडे मांडण्याचा प्रयत्न, आणि तो गणपती मला चांगल्या प्रकारे बुद्धी देतोय. मी ह्या मालकांना सगळ्यांना एकच विनंती करेन, तुम्ही आज प्रमाणपत्रक जे काय तुम्हाला हे मिळत आहेत, मानसन्मानाचे मिळत आहेत, कागदपत्रे, तुम्ही ते जपून ठेवा. त्याचा एक वेगळा बायोडेटा तयार करा, तुमचं एक अस्तित्व तयार करा, तुम्ही तिथे प्रखरपणे मांडा. व आज ग्रामपंचायतीपासून, पंचायत समितीपासून, जिल्हा परिषदपासून, राज्यस्तरीपासून केंद्रापर्यंत अनेक पुरस्कार आहेत, अनेक कार्यक्रम आहेत, अनेक आहेत, पण आम्ही तिथे पोचतच नाही. मग काय करणार मला सांगा. आता शासन काय आपल्या दारी येणार आहे काय, मला कोणी काय शिकवलं आहे काय, असं जायचं आहे करायचं. आता तुम्हाला कोरोनाच्या कालखंडात मी आमच्या ग्रामपंचायत विचारलं, मला एक पथनाट्य इथे करायचं आहे, काय मानधन आहे. ते म्हणाले आम्ही तुम्हाला 10,000 रुपये देऊ शकतो. असं जर तुम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीला जाऊन सरपंचांना भेटून विनंती केली, एक वेगळा कार्यक्रम करण्याचा आपण जर मनोदय केला, एक टीम वर्क नाही आलं तर का होऊ शकत नाही मला सांगा. अनेक कार्यक्रम आपल्याला मिळू शकतात. दुसरी गोष्ट, मी आत्ता एक माझ्या मनात विनंती अशी आली आहे, अनेक आता विद्यालये आहेत, अनेक शाळा आहेत, त्या माध्यमातून दशावतार आता बघा भावांतरीच्या याच्यात एवढी मुलं आज हे करतात की ती ह्या यूट्यूबच्या माध्यमातून दशावतार लोककलेसाठी आज लहान मुलं वळत आहेत. मग मी असं विचार करतोय की एक विद्यालय आहेत, शाळा आहेत, त्या ठिकाणी जाऊन आपण भेटावं आणि दशावतारासंदर्भात जी काय माहिती असेल तर आम्हाला जी काय अनादी कालापासून जी चालत आलेली दशावतार, ज्या वयोवृद्ध वाडवडिलांनी आम्हाला जे काय 4 गोष्टी सांगितल्या त्या आपण तिथे पोहोचव्यात. तुम्ही आता मगाशीच एक विषय घालात की भावांतरीचे हळवे या यूट्यूबच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी व्हायरल झाला आणि प्रचंड एक झाली त्या गाण्याची. पण याबरोबर तुम्हाला दुसरी गोष्ट माहिती आहे का की तुमच्या दशावताराचा एखादा डायलॉग घेतला किंवा एखाद्या गाण्यावर नाचलं तर तुम्ही आमच्यावर विडंबनसारख्या केस सुद्धा करायच्यात. असं नाही, कसं विषय व्हायला लागला माहिती आहे, काही गोष्टी मध्यंतरीच्या कालखंडात ओव्हरलोड होऊ लागल्या आणि मग त्याची ना कुठेतरी कुचेष्टा व्हायला लागली, समजलं. म्हणजे अशा अनेक लोककलेच्या माध्यमातून दशावताराचा आढावा घेऊन ते कुठेतरी ना, आता समजा तुमच्यासारखी प्रतिष्ठित व्यक्ती फोन करून जर सांगायला काय ह्या चालता बघा तरी काय चालतं, त्यावेळी आम्हाला ते रोखण्यासाठी आणि अजूनही आम्ही कार्यरत आहोत हे करण्यासाठी. पण काय होतं आहे माहिती आहे, आज माध्यमांचं तुम्ही एकाचं तोंड धरू शकता, 100 तोंड कुठे धरू शकता, तरी आम्ही प्रयत्न करतो. नाही, पण मला तुमच्याकडून जाणून घ्यायला नक्की आवडेल. आता तुम्ही सांगताय की आजही आपण कार्यरत आहोत, की नेमकं विडंबन म्हणजे काय, दशावताराचं विडंबन म्हणजे काय. आता तो जर विषय जर आपल्याला बोलायला गेलं ना, मग तुम्ही पुढे काय विचारणार हे मलाही सुद्धा आता माहीत आहे. काही गोष्टी माहीत आहे, एका हाताने केव्हा टाळी वाजत नाही, त्याला दुसऱ्या हाताची जोड लावी लागते. जेवढे त्यावेळी ते विडंबन करतात त्यावेळी आपण सुद्धा तेवढे जबाबदारी आहोत. ते कसे आहोत हे सर्व तुम्हाला माहिती आहे, मी त्याची फोड करून सांगत नाही, मग त्याचं वेगळं त्याला वळण लागू शकतं. म्हणजे तुम्ही जे आम्हाला शिकवता ना तेच आम्ही मांडतो ना, फक्त आम्ही मांडले की ते विडंबन आणि तुम्ही मांडलं की ते दशावतार. नाही असं नाही.
विषय कसा माहिती आहे, ते मांडताना की नाही, आता तुम्ही सांगा, जर समजा एक आता नाटक एखादं समजा हार्मोनियम वादक आहे आणि काहीतरी तो लंगार हे करतोय, त्याच्यावर जर पिक्चरचं गाणं त्याला जॉईन ते चुकीचंच आहे. ते नक्की त्याला माझा सुद्धा एक अभ्यासक म्हणून, एक मुलाखत म्हणून आणि दशावताराचा एक रसिक म्हणून मला त्याचा विरोध आहे. पण एरवी इतर गाण्यावर आम्ही नाचणं किंवा एखादा डायलॉग सुधीर काकांचा म्हटला तर काय प्रॉब्लेम आहे? नाही, पण काय होतं माहितीये, विषय कसा माहितीये, ते कसं सांगतात ते जे आता सध्या प्रेक्षक, विज्ञान युगातले प्रेक्षक ॲक्सेप्ट करू शकतात, पण जुने जाणते कलाकारांना ते मान्य नाही. त्यामुळे आम्ही आता बऱ्याच जणां ठिकाणी आता असं ज्यावेळी निदर्शनास आलं, आम्ही त्यांना समज दिली, नको करू, कशाला करतो, हे आपली भूमीतील लोककला आहे. आमचं जर तुम्ही असं काही जरी आम्ही आता आमच्या कलाकारांना सुद्धा की नाही या संदर्भात ज्यावेळी मिटिंग होतात त्यावेळी आम्ही त्याच्या सूचना देतो आणि त्याचं बऱ्यापैकी आता आउटपुट यायला सुरुवात झालेलं आहे. तुमच्या दशावतारामध्ये संहिता नसते असं मी ऐकलंय, खरं आहे का? हां, दशावतारामध्ये तुम्हाला थोडक्यात सांगण्यासारखा विषय म्हणजे दशावतारामध्ये म्हणजे जुने जाणते कलाकारांच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय संहिता नाही, किंवा मी सुद्धा ते मान्य करतो. आता मला नेमकं तुमच्याकडून घ्यायला आवडेल, तुम्ही अनेक दिग्गज कलावंतांच्या बरोबर काम केलेले लोक आहेत, त्यांना जवळून अनुभवलात. आता संहिता नाही म्हणजे नेमकं काय नसतं? लिखावट म्हणजे आमच्याजवळ लिखावट कशी असते, एक उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर बुवा महारथी करणं, ते महाभारतातील तेवढाच पॅरेग्राफ आम्ही फक्त की नाही पूर्ण त्याचं विश्रुत असं काही नाही, पण ते तोंडपाठ आहे, तुम्ही असं करायचं, हे असं म्हणजे त्याला लिखित काही नाहीये. हां, लिखित. मग तुमचे दशावतारी कलावंत कथाच लेखक कसे काय लावतात? हां, कथा लेखक म्हणजे आता तुम्हाला सांगू, त्यांनी आता आपण काय केले नाही माहिती आहे, हे जे मूळ पारंपरिक आहे ते आता बघा, स्वामी समर्थ नाटक काढले नाही किंवा साईबाबा काढले नाही, याला काय नाही, ट्रिक्सिनयुक्त ज्यावेळी नाट्यप्रयोग हे व्यासपीठावर यायला सुरू झाले त्यावेळी त्याने ती एक वेगळी संकल्पना त्यांना, आता त्यावेळी जुन्या जाणत्या कलाकारांना एवढी त्यांच्या डोक्यामध्ये हे कल्पना नव्हते हो, आणि आता ज्यावेळी हे झालं ना त्यावेळी एक त्यांचं सुद्धा कुठेतरी नाव यावं, आम्ही आता ऑलॉन्सिंग करतो, त्यांचं सुद्धा कुठेतरी नाव यावं, हे बुवा नाटक कोणी लिहिलं तर बुवा एक दादा कोणसकर, सुधीर तांडेल असे आहेत, विलास खानोलकर असे कलावंत आहेत, त्यांचं कुठेतरी नाव यावं, हे बुवा ह्यांनी लिहिलं. त्या दृष्टिकोनातून मुळात जेव्हा दशावतारात, तुम्ही आता सुरुवातीला सांगितलं की दशावतारामध्ये संहिता नाही आहे, मग ती लिखित कशी? म्हणजे तुम्ही नेमकं दशावताराला मोठं करताय की तुम्ही स्वतः मोठं होताय? नाही, ते कसं माहिती आहे, आता ट्रिक्सिनची वगैरे नाटकं हे केले ना त्याच्यात मग त्याला लिखित संहिता असते. तुम्ही जशी आपल्याला नाटकं आपण करतो सामाजिक, की तुम्ही काय बोलायचं, मी काय बोलायचं, हे ऑलरेडी लिहिलेलं असतं. हिरो कुठे थांबणार, हिरोईन कुठून दिसणार, हो, तसं असतं का दशावतारामध्ये? तसं आता तुम्हाला सांगू, हल्ली काही कलावंतांनी माझ्या माहितीप्रमाणे समजलं, काही कलावंतांनी ते केलेलं आहे आणि तसं लिहिलेलं आहे. तसं लिहिलेलं आहे आणि त्यांनी जिथून मान्यता मिळते पुस्तकाला तिथे जाऊन त्यांनी मान्यता आणलेली आहे. हे याच्यामुळे म्हणजे तुम्ही तुमच्या दशावताराचा आता खून केला नाही. विषय कसा माहिती का केलंय माहिती सांगा ना. याच्यामुळे कारण त्यांनी एकच आहे की त्यानेही सुद्धा की नाही, एक आता दशावताराबद्दल आता माझं जर तुम्हाला विचारायचं झालं समजलं का, आता आमच्या पिढीपर्यंत तुम्हाला आता मी 100-200 कथानकांचं तोंडपाठ मी सांगू शकतो, असं आहे बरोबर. पण पुढच्या पिढीला आज त्याचं अवलोकन करत असताना त्याचं ज्यावेळी ना आम्ही हे असं लिहून आहे, मी तर आता विचार काय केला आहे तुम्हाला सांगतो. आता जुनी गाणी कलाकार आता सगळे कोणालाच माहिती नाही, खरं आहे ते. साकी दिंडी हा प्रकार तरी कोणाला संपत आला. मग सांगा, मी जर ते कुठे मला आज माहित आहे तर मी लिहून ठेवणं तुमचं बरोबर आहे. मुलाबाळांना वगैरे नक्कीच हा स्वागतार्हच प्रयत्न आहे की नाही? नक्कीच. तुम्ही आता मला सांगताय की तुम्ही आता दशावताराची म्हणे चरित्र लिहायला बसलात, म्हणजे नारद कसं काय बोलला पाहिजे ते तिथे लिखित असतं का, राजा काय बोलला पाहिजे ते लिखित असतं का? मग हे लिखित तुमच्याकडे नसतं, मग तुम्ही कथालेखक कसं काय लिहिता? कथालेखक भलेही तुम्ही नाही लिहिलात तरी मला तुम्हाला प्रश्न हा विचारायचा आहे, तुम्ही कथालेखक लिहितात कसे? नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण कसा विषय माहिती, आता एक तुम्ही आहात माझ्या कंपनीमध्ये, तुम्ही एक चरित्र लिहून घेऊन आलात समजलं काय, आणि जर समजा लिहून काढलं हा एक विषय काढलं तुम्ही, हा तर तो काय म्हणतो, तर आता आमच्याच कंपनीत मागे एक अशी घटना घडली, मी काही ऑलॉन्सिंग करताना काय म्हटलं नाही, पण त्या कलाकाराला जबरदस्त मन दुखावलं. तो सांगायला लागला, तसं जर तुमच्यात मोठेपणासाठी करायचं उद्यापासून मी नाही चरित्र, आता मी बसवलंय चरित्र,
मग माझा काहीतरी नाव येऊकच मग त्यासाठी कथा संकल्पना आहे ना. तुम्ही आता चरित्र बसवता म्हणजे कुठची, आम्ही त्यावेळी ऑलन्सिंग करताना सुद्धा तुमचा शब्द वापरला, कथा संकल्पना. आणि कथा संकल्पना आता शब्द योग्य आहे. कथा संकल्पनाच म्हटलं आम्ही. आता हे काही कथा लेखक वगैरे म्हणतात का, त्यांचा विषय आहे. आम्ही त्याच्यावर काय जर क्रॉसिंग करण्याचा प्रयत्न केला, अजिबात करू नका. तुम्ही तटस्थपणे दशावताराचे तुम्ही एक महत्वाचा माणूस आहात. तुम्ही दशावतार कंपनी चालवताय. तुम्ही सांगताय की माझे वजन राजदरबारापर्यंत आहे. मग त्या ठिकाणी दशावतारामध्ये जी काही प्रमुख गोष्टी आहेत किंवा दशावताराचे बाज काय, मग स्त्री भूमिका आजही आमचा पुरुष करतो, हा बाज आहे. दशावतारामध्ये पांडिचारमध्ये बोललं जातं, तो बाज आहे. दशावतारामध्ये अनपढ अशिक्षित लोक सुद्धा सुंदर बोलू शकतात, बाज आहे. मग तसं दशावतारामध्ये संहिता लेखन नाहीये. म्हणजे तुमची भूमिका इंद्र आहे, तुम्हाला काय बोलायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. मग तुम्ही कथा लेखक कसा लिहिता? कथा लेखक विषय कसा माहिती आहे, आमच्या कंपनीत आम्ही कथा संकलन म्हणूनच आम्ही डिक्लेअर करत. आणि माझी तुमच्याकडे इच्छा आहे की तुम्ही प्रहारच्या स्टुडिओतून सांगा लोकांना की बाबा कथा संकल्पना हा शब्द योग्य आहे. कारण तुम्ही महाभारत, रामायण, गुरुचरित्र किंवा जे काही कथासार आहे त्याचा तुम्ही अभ्यास करता, बाबा ही कथा बसू शकेल. आणि ते तुम्ही म्हणजे तुम्ही संकल्पना तुमची आहे ना ती, तुम्ही लेखक आहात का त्याचे? नाही. मग तुम्ही लेखन कशा करता? बरोबर. त्यामुळे हा तुमचा विषय बरोबर आहे. या दृष्टिकोनातून सुद्धा जे कोण आपले कथा लेखक म्हणून जे म्हणजे लिहितात, हे करतात, ते लेखक लक्षात ठेवा. त्यांनी संकल्पना अशी म्हणावी, मी एक आपली विनंती करू शकतो, पण ते किती मान्यता करते. पण तुम्हाला काय वाटतं की हा माझा जर चुकीचा आहे तर तुम्ही जरूर सांगा. आपण लाईव्ह आहोत की बाबा हा मुद्दा तुमचा चुकीचा आहे. मी मान्य करतो की माझा मुद्दा चुकीचा आहे. नाही, तुमचा मुद्दा चुकीचा नाही आहे, तुमचा मुद्दा बरोबर आहे. कारण तुम्ही एका दशावताराचे चांगल्या प्रकारे प्रखरपणे विषय मांडता. तुम्ही त्या दृष्टिकोनातून चांगले अभ्यास सुद्धा करतात. तुम्ही शिक्षक आहात. प्रत्येक शब्दाला मराठीत एका शब्दाला 10 अर्थ आहेत. त्या अर्थाने तुम्ही कथा लेखक, कथा संकल्पना म्हणजे एक संकलन ह्या विषयासाठी त्यांनी आता कथा संकल्पना असं त्यांनी म्हणावं, पण आता त्यांची बुद्धिमत्ता आहे. आम्ही त्याला फक्त असं म्हणा कथा लेखक. तुम्ही पर्सनली कोणाला सांगू नका, प्रत्येकाच्या मनाचा तो विषय आहे. फक्त आपण प्रहारच्या स्टुडिओतून तुम्हाला मानणारा वर्ग आहे. तुम्ही एक प्रतिष्ठित व्यक्ती आहात आणि बरेच म्हणजे आपण जर दशावतारामध्ये जर बघितलात तर अनेक लोक तुमच्याशी कनेक्ट असतात. तुमचं काम खूप चांगलं आहे आणि म्हणून तुमच्या माध्यमातून बाबा जे चुकीचं आहे. कारण कसं असतं माहिती आहे, जेव्हा तुम्ही दशावतार इथे करता ते तुमचं दशावतार रात्री संपलं की तुम्ही तुमच्या कामाला जाता, पण दशावतार माझं भारी आहे हे जेव्हा आम्ही शोधनिबंधाच्या माध्यमातून मांडतो तेव्हा तिथे आम्हाला लिहावं लागतं की बाबा दशावतारामध्ये आमचा काय वेगळेपणा आहे. बरोबर. मग संहिता नसलेला दशावतार, जर जेव्हा संहिता नसलेला दशावतार असं जेव्हा आम्ही मांडतो आणि तुमच्यासारख्या माणसाने जर कथा लेखक तिथे लिहिला आणि तो बॅनर आता व्हायरल झाला तर आम्हाला विचारलं जातं कथा लेखक आहे बघा, पण तुम्ही दशावतार संहिता नाही असं कसं काय? बरोबर आहे तुमचं म्हणणं. ज्यावेळी तुम्हाला त्यावेळी मी एकच विनंती करेन, जे कोण हे करतात त्यांनी कथा संकल्पनाच आहे, संकल्पना तुम्ही तुमच्या डोक्यातून काढलेली संकल्पना बाबा हे असं आहे. बरोबर आहे, तुमच्या मताशी मी सहमत आहे. आणि तसंच आता जे कोणी म्हणजे तुम्हाला जे कोण अभ्यासक आहेत किंवा दशावतारात आपण ताकमाने सांगतो संहिता, याला कुठेतरी डाग लागू नये म्हणून जे कोण आता चरित्र वगैरे काढतात किंवा काय करतात, याही सुद्धा कलाकारांनी हा शब्दाचा अवश्य याचा वापर करावा. मी एवढं सांगू शकतो. आज जर आपण बघितलं तर पूर्वीचं दशावतार तुम्ही बघितलं, आता मगाशी बोलता बोलता यशवंत काकांचा खूप छान विषय तुम्ही काढला. पूर्वीचं दशावतार कसं होतं आणि आताचं दशावतार तुम्हाला काय वाटतं? पूर्वीचं दशावतार म्हणजे काय एक वेगळी वलयच होती. आताही तसंच आहे, तेवढं नाही, एक थोडाफार ट्रिक्सींमुळे इकडे तिकडे बदल झाला आहे. पूर्वीच्या दशावतारामध्ये थोडक्यात रंगकाम करायचे, थोडक्यात कपडे असायचे, पण ते त्या ठिकाणी अभिनयावर आणि बोल भाषेवर. आता दशावतारामध्ये तुम्हाला वेगवेगळे व्हरायटी झाल्यात, वेगवेगळं नवीन आकर्षण, नवीन कपडे, नवीन म्हणजे रंगरोटी म्हणजे काय विचारूच नका. भन्नाट म्हणजे भन्नाट सध्या आला आणि ते लोकांना हवंय सध्या. नक्की बरोबर, लोकांना हवंय. ही एक वेगळी हे झाली. जुन्या दशावतारामध्ये एक ना म्हणजे आता तुम्हाला सांगू, गेल्या वर्षी आमच्याजवळ प्रभाकर हे दळवी साहेब होते. खरोखरच म्हणजे त्यांनी पेटी वाजवली ना की आम्हाला जुनं दशावतार आठवायचं. जुनी स्वरावटी म्हणजे ती जी सामसुरा वगैरे जी गाणी आहेत म्हणजे अशी जी काय जुनी आहेत
त्यांनी म्हटले नाही का जुनं दशावतार आठवायचं. आता काय झालंय माहिती आहे, लोकांना ना जुनंही काही जणांना पाहिजे, बरोबर, पण जास्तीत जास्त नवीन लोकांना नवीन काही नक्कीच नक्की. म्हणजे पहिलं स्तवन हा पॉवरफुल होता, त्यांनी म्हणावं आता असे विषय जे आले व्हायला लागलेत ना. आम्हालाही सुद्धा, आम्ही आता तुम्हाला खरं सांगू, मी ज्यावेळी दिल्ली दौरे करतो, अनेक दौरे करतो, त्यावेळी मी माझ्या पारंपरिकाला डाग अजिबात लावत नाही. मी ज्यावेळी महारथी कर्ण नाट्यप्रयोग केला कुठे सांगा, दिल्लीचे जबरदस्त तज्ज्ञ व्यक्तिमत्व या ठिकाणी आमचे पाहिलं. मी 78 वेळा फक्त महारथी कर्णाची रेसल केली. 1 तास 10 मिनिटं मी नाट्यप्रयोग तिथे केला. मी 20 मिनिटाचं जागतिक ऑलिम्पिक महोत्सवाला नाटक केलं, पण माझ्या दशावताराला मी काळीमा नाही लावला. म्युझिक तेच पारंपरिक जे होतं तेच मी माझ्या तत्वाला. आता तुम्ही सांगा, मी एवढे मोठे नॅशनल लेवलचे दौरे करतो, मोठमोठे तिथे मोठमोठे अभ्यासक असतात. मी बारीक सारीक गोष्टीला मी तिथे लक्ष देऊन माझा दशावतार नीटनेटका किती आहे, नीटनेटका लोकांपर्यंत कसा पोचेल याचं मी खूप अभ्यास करत असतो. पण आज जर इथे तुम्ही नाटक जर करायचं झालं ना, ती जर हे घेऊन तुम्ही करता येता, आम्हाला मानणारे व्यक्ती होतं 100 एक 10 व्यक्ती हो मस्त केलं ना, बरा जुना, पण 90 व्यक्ती नको त्या ह्याच्याकडे पॉवरफुल टकलीला येतात. नाही कसं म्हणजे मी आता काय ठरवलं, मी कालाय तस्मै नमः. नक्कीच बरोबर आहे, जे प्रवाहाबरोबर चालतात ते जिवंत राहतात. आता त्याच्यामुळे मी कालाय तस्मै नमः, मी माझ्या तत्वाला किंवा कलंक लावत नाही थोडक्यात. नाही, पण ते गरजेचं आहे. जर आपल्याला पुढे टिकायचं असेल तर काही गोष्टीमध्ये परिवर्तन गरजेचं आहे. पण जे नाहीच आहे दशावतारामध्ये ते उगाच त्या ठिकाणी चिकटवून दशावताराचा विध्वंस करण्याचा ना तुम्हाला अधिकार आहे ना मला अधिकार आहे. नाही बरोबर, कारण ती प्राचीन कला आहे, आपल्याच भूमीतली कला आहे. आणि तुमच्यासारखे असंख्य लोकांनी संसारावर घरादारावर राख रांगोळ करत ती जपलेली आहे. आता तुम्ही खूप सुखांमध्ये आहात. खूप किती पटीन तरी बरे आहोत म्हणायला पाहिजे. जे जुने जाणत्यांनी जे दशावतार चालत दशावतार केलं, कसं केलं असेल त्या गणपतीला माहिती खरंच. पण आज आम्ही खूप सुखी आहोत. पण आज काय झालंय माहिती आहे, पूर्वी अभ्यासवृत्ती कडक होती, एक वेगळं रात्री काय आहे मी बोलेन, आज काही नाही आहे. ती अभ्यासवृत्ती लोप पावत चालली आहे. जे तोंडपाठ आहे तेच जायचं बोलायचं. एकाच्याही मनात मी रात्री हा अभिनय करताना चुकलो, कोणी सांगावे त्यांचे दुसऱ्या दिवशी काय करावं, म्हणजे ही एक वाईट. म्हणूनच माझं बोलण्याचा भावार्थ एकच आहे, या जुन्या जाणत्या कलाकारांनी कार्यशाळा इथे सुरू करावी, त्यांनी महिना आपल्या काहीतरी मानधन ठरवावं आणि अशा कलाकारांना बोलवावं. व्यासपीठावर कसं उभं राहायचं, नमस्कार कसा करायचं, जेणेकरून तो बाकावर. आमचा दशावतार एक भाग 3 खुर्च्या आणि आमच्या बोलवचनावर वातावरण निर्मितीची करणार ते दशावतार. मग त्या ठिकाणी कसं उभं राहावं, अभिनय कसे करावेत, काय करावे हे शिकण्याची अत्यंत गरज आहे. माझ्या कंपनीत एवढे मातब्बर जुने जाणते कलाकार होऊन गेले, पण त्यांना ज्या काही गोष्टीला ना आता काय बोलून उपयोग. हे जे करत असताना, नाटक करत असताना हे सगळं काही जणांना कसं स्टेजवरनं मागे यावं, कसं उभं राहावं, कसा कला, अभिनय तेवढी कडक नाही आहे. मग दशावताराला कोकणातील 4 तालुक्यापुरते फक्त लोकाश्रय आहे. मग काय राजाश्रय मिळू शकत नाही मला सांगा. नीटनेटकं दशावतार जागतिक लेवलला का जाऊ शकत नाही. पण आज मी एवढे नॅशनल लेवलचे पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर, चंदीगड, तिरुवनंतपुरम, इंदोर सगळे दौरे केले. हे दौरे करत असताना मी तिथले अभ्यासक माझ्याबरोबर यायचे. 7-7 जणांची टीम यायची. इथे आम्ही 78 रेसली महारथी करण्यासारख्या दिग्गज कलाकारांच्या समवेत घेतल्यात आणि त्यांना मी तिथे सँक्शन करून आम्ही 1 तास 10 मिनिट 11व्या मिनिटातही मंगलावर द्यावा नाही असं आम्ही प्रयत्न केले. म्हणून आज तिथे कुठेतरी माझं नाव आहे. कुठेतरी मी 20 मिनिटात दशावतार, 40 मिनिटात दशावतार ते सुद्धा मी करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणजे हाच आज उद्देश माझा आहे की आज जर आपण बघितलं दशावतारामध्ये तर आज दशावतारामध्ये बरेच बदल झाले. जे काही बदल स्वागतार्ह आहेत ते होणं गरजेचं आहे. बरोबर. पण काही बदल मात्र चुकीच्या पद्धतीने होत आहेत. आज आपण एक कॉमेडी म्हणजे विनोदी पात्र बघतो. खरं तर साहित्यामध्ये 2 भेद आहेत विनोदामध्ये, कमरेखालचा विनोद आणि कमरेवरचा विनोद. आणि माझ्या माहितीनुसार आपल्या सिंधुदुर्गामध्ये अनेक लोककला आहेत. ह्या सगळ्या लोककला आपापल्या जागी ग्रेड आहेत. पण दशावतार अशी लोककला आहे जी आपण आपल्या परिवारासमोर बघून बसू शकतो. बरोबर. पण तीही कुठेतरी काही कलावंत त्याला कुठेतरी डाग लावत आहेत.
असं मला वाटतं. हो, खरं आहे. तुमचं म्हणणं काय? नाही ना, हा विषय तुमच्या मताशी मी रास्त आहे आणि मी माझ्या कंपनीचाच अनुभव घेतला आहे. मी बाकीच्यांचं काय बोलू शकत नाही. त्यामुळे हा विषय तुमचा रास्त आहे. कुठेतरी कलाकारानं सुद्धा आपली मर्यादित भूमिका करायला पाहिजे, जेणेकरून म्हणजे काही गोष्टीचं असं म्हणजे विडंबन जेणेकरून होणार नाही किंवा चुकीचं व्यासपीठावर आपलं वागणं होणार नाही, याचं कुठेतरी भान ठेवून ते करायला पाहिजे. आता मी तरी माझ्या कंपनीत प्रत्येक गोष्टीला मी काटेकोरपणे माझा लक्ष असतो, जेणेकरून विडंबन होणार नाही, जेणेकरून लोक काहीतरी येऊन बडबडणार किंवा चुकीचं तुम्ही सादरीकरण करताय असं होणार नाही, याची मी तात्काळ दखल घेतो. अलीकडे तुमची नाटकं बघितली, दशावतारी नाटकं, तर अगदी राजा आणि ती युवराज आणि राजकन्या यांचं प्रेम खूपच उतू झालेलं दिसतंय बऱ्याच ठिकाणी. मग ते जत्रेमध्ये फुगे असतात, ते लवसीनचे फुगे घेऊन सुद्धा तुम्ही तमाशा करता. तुमच्यासमोर देव असतो, म्हणजे ज्याला आपण मानतो. अनेक म्हणजे अनेक लोकांचं ते श्रद्धास्थान असतं, आया बहिणी बघत असतात तुम्हाला. हे बरोबर आहे का हो? हे सुद्धा फार चुकीचं आहे. ह्या मताशी मी तुमच्या सहमत आहे. कारण पाहिलं, मी तुम्हाला खरं सांगू, काही वेळेला आमचे कलाकारांना सुद्धा भान नसतं आणि व्यासपीठावर जाऊन जे काय लवशीन करणं, नको ते चाळे करणं, म्हणजे एक विचित्र प्रकार असे काही घडलेले आहेत आणि घडतातही सुद्धा. पण हे योग्य नाही आहे. ह्याच्याशी मुळाशी कारण मी तुम्हाला एक सांगू, प्रेक्षकच आहेत किंवा जे आता एक प्रेक्षक वर्गसुद्धा आहे. तुम्हाला सांगा, आता एक जर समजा हिंदी गाण्यावर चाललं, तर माझी तुम्हाला स्टोरी सांगतो. मी ज्यावेळी एका गावामध्ये स्त्रीपाठाची भूमिका करायला गेलो ना, त्यावेळी मला वेगवेगळ्या शायऱ्या हिंदीत लिहून दिलेली आणि मला सांगितलं नाही असं हे करतो सगळं. मी ते स्वीकारलं नाही. जवळजवळ 1,500-2 हजाराची बक्षीस मी रिटर्न पाठवून दिले. सॉरी, मी हे करू शकत नाही. म्हणजे आता तुम्ही आता मगाशी काय म्हटलात मला, की रसिक आम्हाला करायला लागतात, मग तुम्ही रसिकांच्या नादी लागून का केलं नाही? नाही, विषय काय होतो तो तुम्हाला सांगतो. आता माझ्या कंपनीतील काही कलाकारांचा एक विषय सांगतो. हे मी काही गोष्टीला मी बंधन घातलेलंच आहेच बंधन. पण एखाद्या वेळेला काही कलाकारांची चॉईस असली ना, तर मला काय, मग हे कलाकार काय करतात सांगा. आज मालकान मला 500 रुपयाचं नुकसान केलं, तरी मला 500 रुपये बक्षीस घेऊन येलो आणि मला पप्पी दे म्हणा सांगितलं गाणं. असे काही कलाकार आहेत ना, ते म्हणजे बोलायला लावतात की असं बोलतात, मालकानं माझं नुकसान केलं आणि ह्या केलं, म्हणजे ही चर्चा. पण त्यालाही सुद्धा मी कुठेतरी आळाबंदा घालण्याचा मी माझ्या कंपनीत तर मी, जर तुम्ही दशावतार हा प्रबोधन म्हणत असाल, तर तुम्हाला आळा घालणं गरजेचंच आहे आणि कलावंतांनी सुद्धा मर्जेमापच भूमिका करणं गरजेचं आहे. करायला पाहिजे. ह्या मताशी मी खरोखरच सहमत आहे. कारण विषय कसा माहिती आहे, आणि एक विषय मी तुम्हाला काय सांगतो, हाताचे 5ही बोटे सारखे नाहीत. सगळे प्रेक्षक असे नाही आहेत, बरोबर की नाही. जे काय असे म्हणजे सध्याच्या ह्याच्यातली मुलं आहेत ती त्यांना पुश करतात आणि ते करायला लावतात. जुन्या जाणत्या म्हणजे आता तुम्ही मगाशी मी कांदळगावचं तुम्हाला, मग जुन्या जाणत्या ह्यांनी यावं तिथे, मालकांना किंवा कलाकारांना जात विचारा, हे असं आहे का दशावतारामध्ये, हे तुम्ही करताय का. मी असे अनुभव घेतलेत. ज्यावेळी येऊन समोरासमोर होणार ना, त्यावेळी कुठेतरी आळा बसणार. पण आता तुम्ही सांगा, मालकांचे तुम्हाला मी मगाशीच बोललो, ही मालकी नसून ही मालकी आहे जुन्या जाणत्या भाषा ह्याच्यात. ती जर ना कलाकारांनी जर हे आज खूप संयमाने हे सांभाळायला पाहिजे. सगळं मला मान्य आहे तुमचं, पण तुम्ही जर म्हणत असाल की दशावतार आमचं प्रबोधन करतं, तर प्रबोधनामध्ये ह्या गोष्टी येत नाहीत. हा मी मान्यच करतो. पण काय माहितीये, कलाकारांना सुद्धा सांभाळलं पाहिजे, प्रेक्षक वर्गांना सुद्धा सांभाळलं पाहिजे, सगळं हे सांभाळून करायला पाहिजे. पण त्याच्यात आपलं कुठे खाली पण होऊ नये, ह्याची मी दखल माझ्या कंपनीत घेतो. म्हणजे मी तर असं कधी कधी बघतो, म्हणजे दशावतारी नाटकामध्ये कृष्ण आणि तुमचं दुसरा शकुनी यांचं खूप मोठं नातं आहे. तुम्ही वाचता की नाही मला माहिती नाही, पण कृष्ण त्या शकुनीला म्हणतोय की बाबा काळ्या तोंड्याचं असं वगैरे, किंवा कर्ण आणि तुमचा दुसरा शल्य, तर शल्य काही सामान्य माणूस नाहीये, तर तुमचा कर्ण त्याला भोका म्हणतोय. हे कुठच्या पुराणात आहे? हे ज्या काही गोष्टी आहेत ना, तुम्हाला खरं सांगू, ज्यावेळी महारथी कर्ण मी नाटक केलं ना, मृत्युंजय पुस्तक मी 7 वेळा वाचलं. मी माझ्या कलाकारांकडे आता कर्ण कुंतीचा प्रवेश मी बसवून ठेवलेला आहे. काय करायचं, कसं काय, हे जे काही गोष्टी आहेत ना, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. म्हणजे
तुम्ही सुद्धा एक अभ्यास करता आहात, त्या दृष्टिकोनातून तुम्ही बारकाईने तिथपर्यंत पोचला आहात. ते होऊ नये तळमळीने तुम्ही तुमच्या आत प्रहारमध्ये तुम्ही लिखापटी करतात, लेखक म्हणून तुम्ही त्या ठिकाणी लिहितात सर्व, म्हणजे एक हे होऊ नये असं. ह्या तुमच्या मताशी मी सहमत आहे, जेणेकरून नीटनेटकं दशावतार, दर्जेदार दशावतार ते सादरीकरण व्हावं, मला म्हणजे मताशी मी सुद्धा मी सहमत आवर्जून आहे. या ठिकाणी मुद्दाम उल्लेख करेन. तुम्ही आता कर्ण आणि कुंतीचा उल्लेख केला, त्याबद्दल खानोलकर कंपनीमध्ये उदय राणे कोनसकर आणि त्यानंतर सुधीर तांडेल हे जेव्हा प्रवेश करायचे ना, लोक रडायची. दोघांमध्ये जी ताकद राहायची ती भारी होती. लोक अक्षरशः रडायची. म्हणूनच मी काय म्हणतो माहितीये, हे जे कलाकारांची आता तुम्ही नावं घेतलीत, म्हणून जुन्या जाणत्या कलाकारांनी आज त्यांनी आपल्या कार्यशाळा उभ्या कराव्यात. मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, 100% आमचे तुकाराम गावडे काका अण्णा, आता तुकाराम त्यांच्याबद्दल काय बोलावं. तो त्याच मुद्दाम मी सांगतो, झंझावात त्यांना जर आपण बघितलं तर कोणत्या अँगलने ते खलनायक वाटत नाही, पण त्यांचा कौस, त्यांचा रावण, त्यांचा तारकासूर अजरामर झाले का? अजरामर झाले. पण त्या जुन्या जाणत्या कलाकार, माझं मुद्दा एकच आहे, ह्याच कलावंतांनी ना, तुम्हाला आता एक गोष्ट सांगू, यशवंत काका आहेत बरोबर, हे जर असं जर लव्ह मॅरेज हे सीन तुम्ही म्हटलं काय, यशवंत काका सारख्या कलाकाराला हे काय आहे करतं दशावताराचं जमणं नाही, तर त्यांना बोलण्याचे हे आहेत, अधिकार आहेत. जुन्या कलाकारांनी येऊन हा विषय ठामपणे बोलायचा आणि त्याने आपली कार्यशाळा, हे नाही दशावतार, ह्या तू करायचा नाही असं ना, एक 8-10 ठिकाणी होऊन दे. मी काय म्हणतो, जुन्या जाणत्या कलाकार, आता यशवंत काका भीष्माचार्य आहेत, ते अतिशय म्हणजे बुजुर्ग समजतात, सगळे मानतात त्यांना बरोबर. त्यांनी येऊन की नाही, हा तू करायचा नाही म्हणून, म्हणजे कसं सांगितलं तुम्ही माहितीये, म्हणजे मराठीत एक म्हण आहे, साप मेलो तर पावण्याच्या हातात. काय असं नाही. म्हणजे माझं म्हणणं काय माहितीये, आता तुम्ही कधी ठाम भूमिका घेणार? एक मालक, मला तुमच्यावरच माझा रोग नाही, मी सगळ्या मालकांना विचारतो, जे जे दशावतार म्हणजे मानतात, दशावतार प्रबोधनाचा गाभा सांगतात, त्यांच्याकडून आमच्या सर्वसामान्य रसिकांच्या ह्यापेक्षा आहे की दशावतार आम्हाला बघताना आम्हाला लाज वाटत नाही. बरोबर. आता तोच मी दर्जा मी माझ्या कंपनीत ठेवलाय. फक्त तुमची कंपनी म्हणजे दशावतार नाही, पण मी काय म्हणतो माहितीये, आमच्या कंपनीत पण तोच आता ना, बाकीच्याही मालकाने त्याचा विचार करावा. आता त्यांची संकल्पना काय असेल त्यांचं त्यांना माहिती, मी काय तुमचे राजा येतात. पण मी काय म्हणतो, ते त्याने प्रत्येक मालकाने हा विचार करायला पाहिजे, प्रत्येक कलाकाराने हा विचार करायला पाहिजे की हे बुवा होऊ नये, बुवा व्यवस्थित नीटनेटकं दशावतार लोकांसमोर आपलं जावं. त्या मताशी मी सहमत आहे. आता बघा, अलीकडच्या काळामध्ये तुमच्या तर दशावतारामध्ये वेडे राजांची फौजच निघालेली आहे. ते वेडे राजा येतात, त्यांना फक्त ते वेडे करतात, पण ते वेडे राजांना कळतं कसं दुसऱ्यांना स्टेजवर घेऊन यावं, ते कितपत योग्य आहे? हे योग्य नाहीये. हे मताशी मी सहमत आहे, खरोखर तुम्ही सगळ्याच मताशी सहमत ऐका तरी. पण का हो, आता तुम्हाला सांगू, असं वेड्या राजांची गोष्ट तुम्हाला सांगतो मी. आता 2-3 फोन करून स्वतः मी सांगितलं, हे जे काय केलंस ना ते अयोग्य केलंस, बरोबर नाही. जुन्या जाणत्या कलाकारांनी, दामू जोशी काकांसारख्या व्यक्तींनी काही कलाकारांना फोन करून सांगितलं की हे तू करतोयस ते बरोबर नाही करत आहेस. समजलं काय? आता त्याला त्याच्यातच आवड असेल आणि तेच जर त्याला करायचं असेल तर नाक आपटून काय उपयोग. ते आता कोणीतरी असं करायला पाहिजे, व्यासपीठावर जाऊन विचारायला पाहिजे हाताला धरून. आता तुम्ही सांगा ना, रसिक मी काय म्हणतो, हे प्रेक्षकांनी ह्याला कुठेतरी हे करायला पाहिजे ना. त्यांनी आता जुने जाणते जे काय प्रेक्षक वर्ग आहेत ना, जुने जाणते, त्यांनी येऊन भर बिराडाला विचारावं, ह्या तुमच्या दशावतारात चालता का, त्यावेळी कलाकार सुधारणार. हो, मला मुद्दाम मी सांगतो. आता तुम्हाला एक विषय सांगू, माझ्या कंपनीत 8 दशावतार चालू होतं हल्लाचं, आणि संकासूर जाऊन काही गोष्टीला असेच विडंबन करत होता व्यासपीठावर, आणि एका चांगल्या प्रेक्षकाने येऊन डायरेक्ट हाताला धरून विचारलं, हे तुझं दशावतार चालतं काय, हे तुझं दशावतार आहे काय. त्याचवेळी बाकीच्या कलाकारांना थरथर निवडली, पुऱ्या सीझनला फालतू विषय कवायला नाही. आजही तोच दर्जा आहे. नाही, नक्कीच. म्हणजे काही हे का घडलं सांगा, मी उदाहरणं तुम्हाला सांगू. ज्या दिवशी माझे दशावतार चालू होतं ना, त्यावेळी मालकांसाठी, कलाकाराने, मी असे माझे एक 62 नियम मी काढून ठेवले, त्यांच्याशी मी चर्चा करतो, हे तुम्ही असं नाही करायचं, तसं करायचं. रोज माझी चर्चा असते. कलाकारांची समन्वय प्रत्येक मालकान ठेवलं पाहिजे, आपल्या गुरमीत राहून उपयोग नाही.
गेले दिवस ते समजलं ना. त्यांना विचारात घेणं, त्यांना विश्वासात घेणं, हे प्रत्येक जेवढी कलाकाराची जबाबदारी तेवढीच मालकांची जबाबदारी आहे, बरोबर ना. आपल्या कंपनीत असले फालतू विषय होऊ नयेत. कलाकार का भावतोय, म्हणजे आपल्याला आपली किंमत कुठेतरी कमी होते काय, या मालकाने आपला अभ्यास करायला पाहिजे. माझ्या कंपनीत अशी हिंमत आहे करायची. आज जर आपण बघितलं तर मुळात तुमच्यामध्ये दोन तट आहेत, मालक संघटना वेगळी आणि तुमची कलावंताची संघटना वेगळी. हे खरं आहे का? आज तुम्हाला खरं सांगू, चालक आज दशावतारात ना सगळंच विस्कळीत आहे. एकच संघटना आहे, असे 4-4, 5-5 संघटना आहेत. आलं लक्षात? ते सगळ्यांनी एका ठिकाणी येण्याची गरज आहे. आणि प्रत्येकानं आज काय बोलावं, मी तर सगळ्या मालक चालकांना एका ठिकाणी आणण्याचा भरपूर वेळा प्रयत्न केला, आले सुद्धा. काही जणांची वैचारिक पातळीत वेगळ्या लेवलला आहे, त्या ठिकाणी आम्ही तरी काय करू शकणार मला सांगा. आम्ही खूप प्रयत्न माझे चालू आहेत आणि त्या माध्यमातून मी करतोय आणि ह्याच्या पुढेही सुद्धा करतच राहणार. हे तेवढं शुभेच्छा तुम्हाला, शुभेच्छा. तुमच्या पुढच्या प्रवासासाठी नक्की शुभेच्छा. तुम्ही प्रयत्न करा आणि मला आशा वाटते की आज नाही उद्या एक दिवस असं उडेल की आपण सगळे दशावतारी कलावंत एका छताखाली याल आणि नक्की शासन दरबारी आपण आमच्या दशावतारासाठी आवाज उठवू शकतो. तुमच्याबद्दल मला अजून एक जाणून घ्यायला आवडेल. तुम्ही मालक आहात आणि मालक असून सुद्धा तुम्ही बिल्ली मारो म्हणजे दशावतारामध्ये अत्यंत जी व्यक्तिरेखा थोडीशी शिकाऊ समजली जाते की त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा लोकांचा म्हणा किंवा तुमच्या कलावंताचा म्हणा वाईट आहे. म्हणजे ती बाबा एकदम सोपी भूमिका किंवा त्याच्यामध्ये काही दम नाही असं. मग ही भूमिका कशी काय स्वीकारलात? याच्यामुळे कारण एकच आहे, एक आहे लक्षात ठेवा, जबाबदारीसारखा मूर्खपणा नाही आणि जबाबदारी पार पाडल्यासारखं शहाणपण नाही. मी एक कंपनीचा मालक आहे, बरोबर ना. मी मालक जरी असलो तरी तिथपर्यंत जाऊन कलाकारांच्या बॅगाही वेळ प्रसंगाला उचलाव्या लागतात, जेवणही करावं लागतं, सगळं मी करतो. जेणेकरून मी ऑलराऊंडर भूमिका करतो. समजा एखादा जर स्त्री पाठ नाही आला, मी स्त्री पाठ जातो, राजपाठ नाही राजपाठ जातो. एखादा समजा कामगार नाही आला, मला माझं घरातलं काम आहे, माझं स्वतःचं आहे, ते मला ते करत असताना मला लाज लज्जा शरम काय नाही. आणि मी एक लक्षात ठेवा, मला एक चांगले व्यक्तिमत्व एका ठिकाणी मी असं गेलो होतो, त्या ठिकाणी एक चांगली मला गुरु मिळाले काही व्यक्ती, समजलं. त्याने मला काही अशा क्ल्यू दिल्या या गोष्टीला, समजलं की समजा आता एक अन्य व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बाकीचे जे बाहेरून येणारे आहेत ते आपल्या व्यवसायाच्या आपल्या लोकांना वर करत असतात, समजलं. ते काम करत असताना समजा जर गिराईक माझ्या दुकानाजवळ, त्याच्या जर दुकानात गिराईक सामान नसेल तर दुसऱ्याच्या दुकानात आणून तरी ते गिरायकाला देतात. म्हणजे आपलं गिराईक आपल्याकडे थांबलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ते सेवा, म्हणजे किती लेवलला जाऊन. मग माझा व्यवसाय आहे, माझा धंदा आहे, माझं शेत आहे, मग माझ्या शेतात भुईमुग पेरायचं की काजरा पेरवायचा हे मी ठरवायचं आहे ना. आणि दुसरी गोष्ट हे करत असताना खरं सांगू, मी एक गणपतीचा निस्सीम भक्त आहे. मला ते करत असताना ना लोक काय म्हणतील आम्ही केव्हा आयुष्यातच विचार करणार. नक्कीच, म्हणजे हा तुमचा एक विषय खूप छान आहे की लोक काय म्हणतील ते आपण करायचं नाही. भूमिका ही भूमिका असते. पप्पू नादोसकरांचं एक छान वाक्य आहे. पप्पू नादोसकर नेहमी सांगतात, मला कोणती भूमिका द्या, त्या भूमिकेला न्याय देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. आता तुम्हाला खरं सांगू, मी जर आता डीपमध्ये या तर सगळेजण बोलतात, मी डीपमध्ये बोलत नाहीये. मी ज्या दिवशी ह्या निर्णय मी म्हणजे घेतला अचानक भयानक, समजला काय, मी खरं सांगू, हे जे काही आहेत कलावंत ते गणपतीशी प्रामाणिक नाही आहेत. हा जिवंत मी अनुभव घेतला आणि त्यांना ते प्रायश्चित मिळालं आहे. मी आता हे तुम्हाला आता लाईव्ह आपण बोलतो तिथपर्यंत आपण जाऊ नको म्हणून मी निर्णय घेतला. आज तुम्हाला सांगू, मी जी आता समजा एक तुम्ही बिली मारा म्हणताय, ही रिद्धिसिद्धी आहेत, समजलं काय. ह्याचा उद्देश काय आहे सांगा. आपण जी आज आरत जी फिरवतो त्याला, हे ना ज्यावेळी आपण रात्रभर नाटक पाहणार, त्या नाटकाचं केव्हाही कोणाचं फुकट घ्यायचं नसतं. ते कुठेतरी त्याचं श्रेय आपल्याला मिळावं, बरोबर. या हेतूनं जी देवाची गणपतीची आरत आहे, ते गणपतीची ती रंगदेवतेची आरत आहे, गणपतीचं कुठेतरी एक आशीर्वाद आहे. तो ज्यावेळी आपण घेऊन ती ज्यावेळी फिरतो ना, त्यावेळी श्रद्धे भावनेनं लोक त्याला नमस्कार करून ओवाळून पैसे ज्यावेळी घालतात ना. माझा एक भावार्थ आहे, तुम्हाला माहिती नाही, मी ठीक आहे मनानं खूप श्रीमंत आहे, आम्ही काय गजंत लक्ष्मीवालं नाही होत, पण आज जर माझ्या घरात तर बघाल ना
तर ह्या 11 वर्ष माझं चालू आहे गणपतीचा हे करतो. माझ्या ह्या 12 वर्षात माझ्या घरात नंदादीप विझलेला नाही आहे. माझ्या घरात 3 नंदादीप आज चालू आहेत. माझी घरात 24 तास माझ्या गणपतीची सेवा चालू आहे. मग आमच्या घरामध्ये आज वर्षाचे 12 नैवेद्य, अन्न नैवेद्य, महानैवेद्य चालू आहे. त्याचं आम्ही पावित्र्य राखलेलं आहे गणपतीचं. आज गणयाग असतो, गणहोम असतात, अथर्वशीर्षाचे आवर्तनं, अभिषेक सगळं आमच्या गणपतीवर पावित्र्य शुद्ध चालू असतं. तिथे येण्यासाठी एंट्रीसुद्धा नाही आहे, एवढं मी पावित्र्य राखलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट जी आज गणपतीची आरत म्हणून जी आम्ही गोळा करतो ना, समजलं काय, ती मी सगळी मी गणपतीला ठेवलेली आहे. आणि माझी एक इच्छा काय आहे माहिती आहे, दशावतारातील मूळ परंपरेचा महागणपती देवस्थान, त्याच पैशातून मी आता एक मोठं मंदिर बांधायचं माझी इच्छा आहे. मी ते पैसे जर समजा कोणी जर मी केव्हा घेतच नाही ते पैसे. जर समजा मी 50 रुपये घेतले तर 100 रुपये आतमध्ये टाकतो, सुट्टी नसतील कोणाला द्यायच्या 100 रुपये टाकतो. म्हणून आज गणपतीच्या कृपेने आज मला 2 मुलं आहेत, खूप सुखी आहोत आम्ही. तेच आमचं वैभव आहे. आज जर आपण बघितलं तर आज तुमच्या म्हणजे आज बघितलं तर मुळात तुमचे कलावंत आणि मालक असे 2 बिंदू आपल्याला दिसतात, टोकं आपल्याला दिसतात. आणि या दोघांमध्ये अनेक असे विषय चालू असतात जे मालकांना आवडत नाही विषय, किंवा तुमच्या कलावंतांनी आवडत नाही. पण जर आपण पूर्ण अभ्यास केला या सगळ्या गोष्टीचा तर मालकांना अनेक समस्येला तोंड द्यावं लागतं. आज तुमची गाडी आहे, डिझेल आहे किंवा अन्य सगळं आहे. मग यासाठी आपण शासनाकडे काय मागणी नेमकं करू शकतो? आता तुम्हाला खरं सांगू, मी शासन अनुदान मानधन शिफारसीवर आहेच मी. आता शासनाकडे माझा एकच विषय आहे. आता आम्ही मालक चालकांसाठी किंवा अन्य सर्व कलाकारांसाठी आमची जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, त्या बँकेकडे आम्ही अर्ज सादरीकरण करून बुवा आम्हाला कमी टक्के व्याजदरावर आम्हाला कुठेतरी पैसे मिळावे यासाठी आम्ही त्या ठिकाणी अर्ज सादरीकरण केला होता. त्यांनी ती मान्यता दिलेली आणि त्या संदर्भात आम्ही हे केलेलं आहे. शासनाकडे आता कोरोनाच्या कालखंडात बऱ्याच मालकांना मी स्वतः माझ्या सहीने मी 40 लाख रुपये मंजूर केले, म्हणजे हे केले आणि सर्वांना 1-1 लाख रुपये मिळाले. आणि हे करत असताना समजलं का, माझा भावार्थ एकच आहे, एकच विषय आहे की मगाशी मी बोललो ते आता मला परवडतं दशावतार. मी म्हणणार नाही का मला दशावतार परवडत नाही म्हणून. मला परवडतं कारण माझी गावकरी मंडळी माझा चांगला विचार करतात, मला नाटकं देतात, मी ट्रिक्सिंगची नाटकं करतो. आणि दुसरी गोष्ट हे करत असताना फक्त एक विषय आहे, गाडीचा मेंटेनन्स सांभाळणं, हे ॲडव्हान्स वगैरे हे ज्या गोष्टी असतात त्यावेळी आपल्याला त्रासदायक होतो तो गोष्ट. हे करत असताना प्रत्येकानं आपलं सिबिल कसं स्ट्रॉंग राहील ह्याचा विचार करायला पाहिजे. मी शासनाकडून काय अपेक्षा आहेत का तुमच्या? आता शासनाकडनं अपेक्षा प्रत्येकाच्याच आहेत. माणूस म्हटल्यानंतर स्वार्थच आहे तो, निस्वार्थी कोण नाही आहे. पण शासन आपल्याकडे तुम्ही जर असं म्हणाल की शासनाचा तुमच्याकडे दुर्लक्ष आहे काय, शासनाकडे मी तुम्हाला सांगू, हे सगळ्यांनी एकत्र यावं, शासनाला जाऊन भिडावं, भांडावं, काही गरज नाही. शासन बघत आहे कोण केव्हा येत आहेत का आपल्याकडे, ही तिथली परिस्थिती आहे. आता तुम्ही आव्हान करा की आपण उद्या एकत्र सगळे येऊया आणि शासनावर हल्ला करूया. हल्ला करायची गरज नाही आहे, माझा अभ्यास आहे. मी तुम्हाला सांगू, शासनाकडे हल्ला करायची गरज नाही, काय नाही. चांगल्या मतानं वैयक्तिक जर आता मला सांगा, मला न्याय हवा होता त्यावेळी मी काय मॉब घेऊन शासनाकडे गेलो काय? एकटा गेलो, पण माझ्या गणपतीचे दिलेल्या बुद्धिमत्तेप्रमाणे गेलो. एकटा जाऊन आज मी चांगल्या प्रकारे न्याय मिळवला आहे. मग सगळ्यांसारखीच बुद्धिमत्ता किंवा सगळ्यांसारखं नशीब तुमच्यासारखं नशीब सगळ्यांचं नसेल ना? हो, मग त्याने काय करावं? त्यांनी काय करावं मी एकच सांगतो, त्यांनी एकच करावं की त्यांचं म्हणूनच मी तुम्हाला मागाशी बोललो, त्यांनी आपलं बायोडेटा, आपलं व्यवस्थित अस्तित्व उभं करावं. आज यूट्यूबच्या माध्यमातून, सगळ्या माध्यमातून कुठे सांस्कृतिक कार्यसंचालनालय, कुठे काय, सगळ्यांना माहिती आहे. कोण एवढे म्हणजे असे अडाणी राहिलेले नाही आहेत. त्यांनी तिथे जावं, आपले प्रस्ताव मांडावेत, बोलावेत. आज जिल्हा परिषदकडे अनेक योजना आहेत, पंचायत समितीकडे योजना आहेत, ग्रामपंचायत, तिथे जावं, बोलावं, मांडावं. का होऊ शकत नाही मला सांगा? आमची धडपड असते, आम्ही पहिला पैसा खर्च करतो आणि नंतर त्याचं रोख कुठं राहतं.
नाही, आपण नक्कीच निदान अशी एक आशा तरी बाळगूया की तुम्ही ज्या पावलावरून त्या मंत्रालयापर्यंत गेलात त्याच पावलावर आणखी आमचे सगळे जे मालक आहेत ते तिथपर्यंत जाऊ दे, सगळ्यांना न्याय मिळू दे, सगळ्यांना वेगवेगळे प्रकारचे दौरे मिळू दे, म्हणजे सगळ्यांना दिल्ली बघता येऊ दे. बरोबर. याच्यासाठी मी तुम्हाला एकच सांगेन, समजलं काय, प्रत्येकाने यासाठी प्रयत्न हे करायलाच पाहिजे. प्रयत्नाशिवाय यश नाहीच आहे. नक्कीच. समजलं काय, घरात झोपून आरामात नाही, मिळणार करून नाही, ते बरोबर. मिळणार नाही. समजलं काय, आज माझी जी काय धडपड आहे, काय करतोय ते माझं मला माहिती आहे. तर गणपती बुद्ध, मी सगळ्या माझ्या कलाकारांना सुद्धा विनंती करणार एकच, सगळ्या कलावंतांनी आपले स्वतःचा एक वेगळा अस्तित्वाचा एक बायोडेटा तयार करावा, जेणेकरून तुमचं एक वेगळा बायोडेटा तयार केल्याच्यानंतर पंचायत समिती अनेक राज्यस्तरीय नव्हे केंद्रापर्यंत अनेक योजना आहेत, त्या योजनेचा तुम्ही तिथे प्रस्थापित करावा, तिथे जावं, भेटावं, काय योजना आहेत त्याच्या द्या. तर कोणाला माहीत नसतील, कोणाला जर माहिती पाहिजे असेल त्यांनी मला प्रत्यक्षात फोन करावा, मला प्रत्यक्षात भेटावं, मी सगळं त्यांना मार्गदर्शन करायला तयार आहे. ओके, खरंच खूप सुंदर. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक मालकाने आज म्हणजे 4 नाटकं म्हणजे एवढ्या पुरतं ऐकून नाहीत, आपलं विस्तार कसं होईल त्याच्यासाठी वेगळी संकल्पना करून प्रत्येकाने करायला पाहिजे. सगळ्यांना मी विनंती एकच करेन, तुम्ही आपलं बायोडेटा आधी पहिला तयार करा. कलाकाराचा बायोडेटा नाही आहे, मालकांचा सुद्धा बायोडेटा नाही आहे. आता माझ्या घरी ना 2100 पानांचा नुसता माझा बायोडेटा आहे, त्याच्या व्यतिरिक्त एवढे फोटो हे ते एवढं मटेरियल आहे ना, ते नुसतं नेऊन जर मंत्रालयात ठेवलं ना असं चालतात. हे आहे मान्य, बघायची गरज लागत नाही, ते करा प्रत्येकाने. मी माझ्याकडनं होणारं सर्व मी सगळ्यांना सहकार्य करायला तयार आहे. मी आता पेन्शनसाठी कित्येक जण माझ्याकडे येतात. मी आतापर्यंत 163 कलाकारांना मी माझी शिफारस दिलेली आहे आणि त्यांना पेन्शन मिळवून दिलेली आहे. किती कलाकारांना पुरस्कारासाठी सुद्धा कसा प्रस्ताव करावा, काय करावे, प्रत्येकाला मी सांगत असतो. त्याप्रमाणे करतात, कोण नाही म्हणत नाही. खरंच नक्कीच आपण बऱ्याच वेळ चर्चा करतो, अनेक गोष्टी त्या अनुषंगाने आपल्याला सांगता आल्या, मांडता आल्या. या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर दशावताराला नक्कीच भविष्यात चांगले दिवस येतील. तुमच्यासारखे खंबीर लोक ज्यांची मंत्रालयामध्ये थेट ओळख आहे ते दशावताराला एक योग्य दिशा देण्यासाठी प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टीची चर्चा केल्यानंतर तुमची नेमकी दशावताराकडे बघण्याची पुढचा जो दृष्टिकोन आहे तो कसा असेल? आता माझा पुढचा दृष्टिकोन एकच आहे, माझं दशावतार आहे ना ते याच्यापेक्षाही उंच गगनभरारी कसं घेईल, नीटनेटकं दशावतार माझं कसं उभं राहील, माझं दशावतारासाठी कुठे कला केंद्र, कला दालन कसं निर्माण होईल, माझे कलावंत कसे जगतील, कलाकार आहेत तर मालक आहेत, कलाकार ही जी सांगड ऋणानुबंध याच्या पुढे कशी व्यवस्थित टिकेल आणि एकत्र येऊन एका मतानं एका चित्तानं व्यवस्थित ही लोककला भरभराटीला कसं येईल, हीच माझी मोठी अपेक्षा आणि त्याच्यासाठी माझे नक्कीच प्रयत्न राहतात. नक्कीच तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी लक्ष शुभेच्छा. तुम्ही जे आता शेवटचं गाणं घातलं ते आपण गणपती बाप्पाच्या चरणी समर्पित करूया. आपण या ठिकाणी आलात मुक्तपणे व्यक्त झालात. दशावताराच्या दशा दिशा आणि पुढचं दशावतार नेमकं कसं असेल हे तुमच्या सगळ्या बोलण्यातून या ठिकाणी आपल्याला प्रकट केलेलं आपण बघितलं. काही काही विषयाशी तुम्ही माझ्याबरोबर समरस झालात, काही काही विषय मला हे काही गोष्टी ज्या चुकीच्या होत्या त्याच्यावर सुद्धा अगदी परखडपणे बोललात. खरं तर कोणाला दुखवणं किंवा अपमान करणं हे त्यांचा हेतू नव्हता आणि माझाही हेतू नाही. दशावतार ही आपली स्वतःची लोककला आहे. आपण सगळेजण तिच्यावर श्वासापेक्षा प्रेम करतो. ती बहरावी, तुमच्या अंगाखांद्यावर खेळावी. तुम्ही कलावंत आहात म्हणून आम्ही रसिक आहोत. तुम्ही आमच्या आयडॉल आहात सगळेच जण आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला म्हणजे जसं देवाला गाभाऱ्यात पूजलं जातं तसं कलावंतांना सुद्धा रसिकाच्या म्हणजे ज्याला आपण हृदय सिंहासनावर म्हणतो पूजलं जातं. आपल्या सगळ्यांना चांगलं आयुष्य मिळू दे, आपल्या सगळ्यांकडून रंगदेवतेची सातत्याने पूजा होऊ दे असं मी या ठिकाणी आपल्या गणेशच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या या ठिकाणी निरोप घेतो. धन्यवाद, मनपूर्वक आभार. आभारी.